तर ठीक आहे बघा. सोशल रिफॉर्मर आपण पाहत असताना पहिल्या लेक्चरला आपण राजाराम मोहन राय आहे, विवेरियन डेरिझिओ आहे किंवा सर सय्यद आहे, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दल आपण काहीतरी इन्फॉर्मेशन पाहिली. त्यानंतर कालच्या लेक्चरला आपण महात्मा फुले आहे, आणखी असे जे काही वेगवेगळे समाजसुधारक आहेत त्यांच्याबद्दल आपण काल आपण दोनच काय केले, दोनच समाजसुधारकाबद्दल आपण विद्यासागर म्हणजे दयानंद सरस्वती यांच्या संदर्भात आपण कालच्या लेक्चरला इन्फॉर्मेशन पाहिली, आणि जे महात्मा फुले आहे यांच्याबद्दल आपण डिटेल्स एक्सप्लेनेशन कालच्या लेक्चरला केलेलं आहे. की आता तुम्हाला कोणताही प्रश्न जर विचारला तुम्हाला काय करायला पाहिजे, महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल यायला पाहिजे. कारण आपल्या महाराष्ट्राला एक चांगला वारसा म्हणू शकतो आपण, संतांची भूमी म्हणतो, किंवा जे सोशल वर्करची भूमी आपण म्हणू शकतो. त्याचसोबत आपण त्याला संतांची म्हणत असताना महाराष्ट्रातील देशात असो म्हणजे फुले शाहू आंबेडकर यांचं एक महत्त्वपूर्ण योगदान आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. मग त्यामध्ये आपण जे आपण कालच्याच लेक्चरला काय केली आहे पाहिलेलं आहे की नेमकं महात्मा फुले यांनी कशा पद्धतीचं कार्य केलेलं आहे. त्यामध्ये आता आजच्या लेक्चरला आपण काय करूया की जे समोरचे जे वेगवेगळे समाजसुधारक आहेत ते आपण बघूया, आणि जरी आपल्या PDF मधले काही गोष्टी नसेल अवेलेबल तरीही मी तुम्हाला काय करणार आहे ते म्हणजे त्याही बद्दल सांगणार आहे. जसं की ताराबाई मोडक आहे, इरावती कर्वे आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर आहे, आत्माराम पांडुरंग तरखडकर आहे, भांडारकर आहे, यांचं पण आपल्या याच्यामध्ये काय आहे महत्त्वपूर्ण योगदान आहे. बघा कालच्या लेक्चरला मला सांगत असताना सांगता माझी काल मिस्टेक झाली की जे मुक्ता साळवे आहे ती लहुजी साळवे आहे, लहुजी साळवे यांची पुतणी आहे, ती आहे मुक्ता साळवे, की जिने दलित समाजातील पहिलं पान हा एक त्यांनी काय लिहिलेला आहे निबंध लिहिलेला होता. पण मी तुम्हाला सांगत असतानाच दोन्ही गोष्टी काय केलेल्या आहे मिक्सचर केलेल्या आहे, जे की तानुबाई बिर्जे ह्या जे आपण दिनबंधू वृत्तपत्र पाहिलं, दिनबंधू वृत्तपत्राचा कारभार नारायण मेघाजी लोखंडे कडून कुठेतरी वासुदेवराव बिर्जे यांच्याकडे आला, आणि वासुदेवराव बिर्जे यांच्याकडून तानुबाई बिर्जे यांच्याकडे आला. अशी आपण काय केली होती त्याची क्रोनॉलॉजी पाहिलेली होती. हे पाहत असतानाच मी तुम्हाला काय केलेलं आहे ते दोन्ही मिक्सचर म्हणजे मुक्ताबाई साळवे आणि तानुबाई साळवे ह्या काय झाल्या माझी त्याला थोडी ठीक झाली. तर मुक्ताबाई साळवे ह्या लहुजी साळवे यांची काय आहे पुतणी आहे, आणि त्यांनी दलित समाजाचा उद्धार करण्यासाठी किंवा दलित समाजाची स्थिती काय आहे सद्यस्थितीमध्ये त्या गोष्टी म्हणजे आमच्या समाजातील पहिलं पान किंवा दलित समाजातील पहिलं पान हे त्यांनी लिहिलेलं काय आहे बुक्स एक निबंध आहे, आणि तानुबाई बिर्जे वेगळ्या आहे आणि मुक्ता साळवे काय आहे वेगळ्या आहे. त्यानंतर दुसरी माझी एक मिस्टेक जी झालेली आहे जी सुरुवातीला आपण पाहत असताना 1853 मध्ये 1853 काय आहे तर ते 56 आहे. ते तुम्ही काय करा तुमच्या याच्यामध्ये लक्षात घ्या की जेणेकरून तुम्हाला UGCची स्थापना कधी झाली तर ते मग त्याचा आन्सर आहे 1956 मध्ये. ते तुम्ही आता तुमच्या याच्यामध्ये काय करा करेक्शन करा की जेणेकरून तुम्हाला एखादा प्रश्न आल्याच्या नंतर ते तुमचं चुकायला नव्हे. ओके, ते झालं माझ्या मिस्टेक, मी ते करेक्शन करून तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे बोलता बोलता ओघामध्ये ते काय होऊन जातं एखाद्या 1800 ते 1900 होऊन जातं, 1900 अशा काही मिस्टेक होऊन जातात. ते पण आपल्याला करेक्शन करणं काय असतं गरजेचं असतं, कारण की एखादी गोष्ट मी सांगितल्यानंतर नंतर तुमच्या ते काय राहते चांगल्या पद्धतीनं लक्षात राहतात, आणि लक्षात राहिल्यामुळे मग आपण पेपरला आल्यावर ऑब्विसली त्यात त्यांना काय करू आपण लिहू शकतो ते, म्हणून ते करेक्शन करणं काय होतं गरजेचं होतं. दयानंद सरस्वतीबद्दल आपण कालच्याच लेक्चरला इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. त्यानंतर महात्मा फुलेंबद्दल आपण खूप काही पाहिलं, परंतु मी तुम्हाला याच्यामध्ये PDF काही सांगितलेलं नाही, पण जे मी तुम्हाला सांगितलं ते PDF मध्ये आहे, आणि जे म्हणजे काही गोष्टी PDF पण नाही आहे तरी पण मी तुम्हाला काय केलेलं आहे त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बघा 11 एप्रिल 1827 त्यांची जे डेट आहे आपल्या जन्मदिनांक जे आहे हे तुम्ही प्रयत्न करा, कारण समाजसुधारक होऊन गेलेले आहे. काही महत्त्वपूर्ण प्रश्न विचारल्या जाते, त्यापैकी म्हणजेच महात्मा फुले यांचा आहे. 11 एप्रिल 1827 मध्ये त्यांचा काय झालेला आहे जन्म झालेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाज, आणि त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगितलं आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना जरी त्यांनी केलेली असली पुण्यामध्ये केलेली आहे, आणि कालांतराने मग त्याचे जे आहे मुंबईमध्ये पडसाद आपल्याला मुंबईमध्ये जर प्रचार जर कोणी केले असेल तर ते मग आहे नारायण मेघाजी लोखंडे, आणि कोल्हापूरमध्ये जर कोणी केले असेल 1911 मध्ये तर ते आहे राजर्षी शाहू महाराज. असं हे जे काही वारसा आहे म्हणजे सत्यशोधक समाजाचं काम कुठेही बंद न पडता ते निरंतरपणे चालू राहिलं पाहिजे यासाठी काय केलेलं आहे कार्य केलेले आहे.
आपण पाहिलेलं होतं. आता बघा आजच्या लेक्चरला आपण बघूया की नवाब अब्दुल लतीफ. आता नवाब अब्दुल लतीफ यांचं कार्य पाहत असताना आपल्याला लक्षात येतं की हे काय आहे, सोशल रिफॉर्मर आहे, समाज सुधारणा आहे. समाज सुधारक आहे. आता समाज सुधारक म्हणत असताना आपण सामाजिक याच्यातून त्यांनी काय केलेलं असेल, चेंजेस केलेले असेल, धार्मिक याच्यातून काही चेंजेस केलेले असेल, किंवा जे काही सांस्कृतिक काही गोष्टी आहे यातून काय केलेले असेल, चेंजेस केलेले असू शकतात. म्हणूनच त्यांचं सोशल रिफॉर्मर या लिस्टमध्ये काय झालेलं आहे, त्यांचं नाव आलेलं आहे. आता बघा अब्दुल लतीफ वॉज बॉर्न इन 1850. हे यांचं आपल्याला एखादा जन्मदिवस लक्षात ठेवायचा असेल तर आपण कसं लक्षात ठेवायचं, तर ब्राह्मण समाजाची स्थापना 1828 मध्ये झालेली आहे. आणि हा प्रश्न कॉमन झालेला आहे की ब्राह्मण समाजाची स्थापना कधी झालेली आहे. तर हे आपण लहान मुलाला म्हणा किंवा 10वी-12वी झालेल्या मुलांना जरी विचारलं तरी ते काही येऊन जाते, सहज आणि सहज पद्धतीने येऊन जाते. कारण ते बऱ्याच वेळा काय झालं, आपल्या याच्यावर हॅमर झालेला आहे किंवा बंबार्डिंग झाली आहे त्या शब्दाची, त्या अक्षराची, त्या अंकाची. आपण नेहमीच पाहतो, नेहमीच बोलताना लोकांच्या तोंडातून ते ऐकतो, ते लक्षात राहतं. मग 1828 मध्येच नवाब अब्दुल लतीफ यांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. तरीही आपल्याला काय होतं, जन्मतारीख किंवा जन्म इयर आपल्याला लक्षात ठेवायचं नसतं. पण एखादी सरळ सेवा भरती असो किंवा मग इतरही कोणती एक्झाम असो, त्या एक्झाममध्ये काय केलं जातं, किंवा आपली एमपीसी जरी असेल तरी काही इयर विचारल्या जात नाही, बर्थडे डेट विचारली जात नाही. परंतु एखाद्या याची जर क्रोनॉलॉजी आपल्याला लक्षात घ्यायची असेल की ठीक आहे, लॉर्ड डलहौसी कोणत्या काळामध्ये होते, त्यानंतर आपण म्हणतो लॉर्ड रिपन कोणत्या काळामध्ये होते, लॉर्ड रिपन, डलहौसी, आणखी म्हणजे त्याला वॉरेन हेस्टिंग, असा जर आपल्याला लॉर्ड डफरिन आहे, अशा जर आपल्याला क्रोनॉलॉजी लक्षात घ्यायची असेल तर आणखी इयर आपल्याला काय असलं माहीत पाहिजे की ठीक आहे, जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा कोण होते, तेव्हा लॉर्ड डफरिन होते, बरोबर आहे. लॉर्ड रिपन यांचा कार्यकाळ जर आपण विचार केला तर 1882 मध्ये काय झालंय, स्थानिक स्वराज्य संस्थेचा झालेला आहे, उदय झालेला आहे. तेव्हा स्थानिक कोणाला ओळखल्या जाते, तर लॉर्ड रिपन यांना ओळखल्या जाते, बरोबर. आता लॉर्ड लिटनच्या काळामध्ये काय झालेलं आहे, वेगवेगळे ऍक्ट झाले की ज्यावर त्यांनी काय केलेला आहे, विरोध केलेला होता. कशाला, तर जे काही वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे याला विरोध करण्यामध्ये काय होतं, लिटनचं हे होतं. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला काय झाल्या पाहिजे, माहिती झाल्या पाहिजे. भारतामध्ये रेल्वे आली, बरोबर आहे. तर रेल्वे 16 एप्रिल 1853 मध्ये आली. ती पहिले ठाणे ते जे आहे या भागामध्ये ती काय गेली, धावली गेली पहिले. परंतु हे जरी असेल पण आपल्याला हे जर विचारलं की कोणत्या गव्हर्नरच्या जनरलच्या काळात ही धावल्या गेली, तर लॉर्ड आपल्याला काय असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे. ह्या काय झाल्या, ह्या प्रत्येक गोष्टीची क्रोनॉलॉजी किंवा एखाद्या गोष्टीचा अभ्यास करत असताना सिक्वेन्स लक्षात ठेवत असताना आपल्याला इयर लक्षात ठेवणं पण काय होतं, गरजेचं होतं. जरीही आपल्याला प्रश्न विचारत नसेल पण आपल्याला एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना त्याचं काय होतं, मदत होतं. बघा, द मोहमेडन लिटररी सोसायटी इस्टॅब्लिश लतीफ इन 1863. सर्वात महत्वाचं आहे की नवाब अब्दुल लतीफ यांनी कशाची स्थापना केलेली आहे, तर द मोहमेडन लिटररी सोसायटी. मोहमेडन लिटररी सोसायटीच्या अंतर्गत लोकांना साक्षरता म्हणजे आपण म्हणू शकतो की साक्षरता प्रसारित करण्यासाठी किंवा साक्षर लोक झाले पाहिजे या 1836 मध्ये त्यांनी मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना केलेली आहे. प्रश्न हाच बद्दल आपण जास्त नाही तर थोड्या गोष्टी लक्षात जरी ठेवल्या तरीही त्यांच्याबद्दल कार्य त्यांचं काय आहे, सीमित आहे. की त्यांनी मोहमेडन लिटररी सोसायटीची जर स्थापना केली ती कधी केली, 1863 केली, एवढं माहिती असेल तर आपल्याला पुरेसं आहे. तर त्यांनी काय सांगितलं, ही वॉज वन ऑफ द अर्लिएस्ट इन्स्टिट्यूशन्स दॅट अटेम्प्ट टू स्प्रेड मॉडर्न एज्युकेशन. तर या एज्युकेशनचा महत्त्वाचा उद्देश काय होता या इन्स्टिट्यूशनचा, की जे आधुनिक एज्युकेशन आहे, आधुनिक एज्युकेशन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठी त्यांनी काय केलं होतं, या इन्स्टिट्यूशनची काय केली होती, स्थापना केलेली होती. तर त्यानंतर बघा, अब्दुल लतीफ ऑल्सो ट्राय टू रिमूव्ह सोशल अब्युजेस अँड प्रोमोटेड हिंदू मुस्लिम युनिटी. सर्वात महत्त्वाचं जर काम कोणतं असेल तर जे पूर्वीपासून कुठेतरी आपल्याला थोडा असं जर राज्य करायचं असेल तर कुणी सांगितलेलं आहे, तर ब्रिटिशांनी. जर राज्य करायचं असेल भारतामध्ये तर आपल्याला काय करावं लागेल, की आपल्याला जो हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जो एकता आहे, जी गुण्यागोविंदाने राहत आहे, ती तुम्हाला माहिती आहे. मी सांगितलं की सर सय्यद अहमद खान आपल्या हिंदू आणि मुस्लिमांना काय म्हणायचे, तर ही गंगा आणि यमुनेचे काय एकत्र प्रवाह आहे, नववधूचे हे काय आहे, डोळे आहे. म्हणजे एवढी युनिटी आपल्या भारतामध्ये होती. परंतु काय झालेलं आहे, आपल्या याच्यामध्ये थोडा या प्रकारावर काम करत असताना ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, जो काही मागास घटक आहे, जो दलित घटक आहे, ज्यांच्यावर अनेक घटकाकडून वरील जो वर्णव्यवस्था आहे, ब्राह्मण वर्णव्यवस्था असो, क्षत्रिय वर्णव्यवस्था असो, किंवा या शूद्र ब्राह्मण असो, वैश्य असो किंवा क्षत्रिय असो, यांच्याकडून काय झालेलं आहे, मागासलेल्या घटकांवर
अन्याय झालेला आहे. ऑब्विसली हे लोक काय झालेले आहेत त्या गोष्टीला बळी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच मग आपल्या भारतामध्ये काय झालेलं आहे, हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये भेदभाव करून आपल्यामध्ये जे व्यवसाय करण्यासाठी किंवा व्यापार करण्याच्या उद्देशाने आलेले लोक यांनी 150 वर्ष आपल्यावर काय करून घेतलेलं आहे, आपल्यावर राज्य करून घेतलेलं आहे आणि राज्यकर्ते बनण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते त्यांनी राज्य पण केलं. आता हा झाला, आपण म्हणतो की आपल्या याच्यातून आपण सार्वभौम झालो, आपण काय म्हणू शकतो की ठीक आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण आपण काही गोष्टीचा खरंच विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की आपण स्वातंत्र्य मिळालं किंवा नाही. तर यामागचं बघा, मी सांगते तुम्हाला कसं आहे. जरी 150 वर्ष आपल्या इथे येऊन त्यांनी राज्य केले, म्हणजे त्यांचे अस्तित्व आपल्या भारतामध्ये होतं, ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून असो किंवा इतरही काही गोष्टीच्या माध्यमातून असू शकतं. त्यांनी आपल्या इथं व्यापार केला, वेगवेगळ्या संस्था कंपन्या आपल्या इथे स्थापन केल्या आणि त्या माध्यमातून आपली काय पिळवणूक केली. त्यांना मिळणारा जो मोबदला आहे तो आपल्या भारतामध्ये न ठेवता त्यांनी त्यांच्या आपल्या मायदेशी घेऊन गेले. आपल्या भारताला एक दिवस एका सोन्याची चिडिया असं म्हटलं जात होतं. सोन्याचा धूर आपल्या भारतामधून निघत होता आणि आपल्याला, तुम्ही जर 1891 क्रायसिस पाहिलं असेल की ज्यामध्ये आपला भारत हा काय झाला होता की आर्थिक दृष्ट्या असक्षम झालेला होता. खूप काही आपली अर्थव्यवस्था ढासळलेली स्थितीमध्ये होती. काही दिवसापुरतं, 5 दिवसापुरतं की 6 दिवसापुरेल एवढा आपला भारत देश, या 6 दिवसच आपला भारत देश चालू शकेल एवढंच आपल्यापाशी काय राहिली होती, एवढंच आपल्यापाशी संपत्ती किंवा आपण म्हणू शकतो पैसा राहिलेला होता. तर या क्रायसिसमधून काढण्याचा कोणी प्रयत्न केला आपल्याला माहितीच आहे की जे पी.व्ही. नरसिंहराव हे काय होते त्यावेळेचे पीएम होते आणि मनमोहन राव जे आपण म्हणू शकतो की एकदम अर्थतज्ञ, जे एक तज्ञ किंवा एक त्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये काय होते ती व्यक्ती एक्सपर्ट होती, त्या व्यक्तीने आपल्याला या क्रायसिसमधून काढण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे की या सिच्युएशनमध्ये, या याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की भारताला आपण पाहत होतो की जे लोक आलेले आपल्या ब्रिटनमध्ये, ब्रिटनचे लोक आपल्या भारतामध्ये आहेत. आज आपल्याला वाटते की ते त्यांच्या मायदेशामध्ये परत गेले, परंतु आजही ज्याला आपण नव वसाहतवाद म्हणू शकतो किंवा आधुनिकता म्हणू शकतो, तर त्या माध्यमातून ते आजही आपल्याला काय करत आहे, लक्ष ठेवत आहे. आता तुम्ही रोजच्या गेल्या 8 दिवसामध्ये न्यूजपेपरमध्ये बातमी येते भारतावर काय केलेला आहे, तर टॅरिफ लावलेला आहे. तो किती टक्के आहे, 50% टॅरिफ लावलेला आहे. की म्हणजे तुम्हाला जर आमच्या अमेरिकेमध्ये जर वस्तू आयात निर्यात जर करायची असेल तर त्या तुम्हाला काय द्यावं लागेल, त्या वस्तूवर 50% टॅक्स. आणि तुम्ही जर इकॉनॉमिक्सचा जर अभ्यास करत असेल तर तुम्हाला लक्षात येईल की भारताची अर्थव्यवस्था एक नंबरवर जर आपला व्यापार जर कोणासोबत चांगल्या पद्धतीचा असेल तर तो कोणासोबत आहे, अमेरिकेसोबत आहे. कारण अमेरिका आपल्या याच्यामधून वस्तू आणि सेवांची जास्तीत जास्त काय करतं, आयात करतं. आणि हा जर आयातीवर जर मग टॅरिफ जर टॅक्स लावलेला असेल, तोही 50% असेल, तर आपल्या भारत देशाला काय होऊ शकते, वेगवेगळे जे आपण पाहिलेले स्वप्न आहे की आपण आपली भारतीय अर्थव्यवस्था आपल्याला 3 नंबरवर आणायची आहे आणि ती अर्थव्यवस्था आपल्याला 3 नंबरवर आणण्यासाठी काय होऊ शकतात, एक अडचणी क्रिएट होऊ शकतात. ह्या गोष्टी आपल्याला काय करता येतं. म्हणजे हा झाला सोशल किंवा एक करंट जो बेस आहे, करंटच आपल्याला माहिती गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की आजही आपल्या याच्यामधून ब्रिटन काय गेले, निघून गेलेत, आपण असं म्हटलं जातं. परंतु नववसाहतवादीच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आजही ब्रिटिशांचं वर्चस्व आपल्यावर आपल्याला काय म्हणतं, इनडायरेक्टली तिथं पाहायला मिळतं. ह्या गोष्टी आपण आता जे की करंट जी बातमी आहे ते 50% आपल्यावर काय केलेलं आहे, टॅरिफ लावलेलं आहे आणि यामुळे आपल्या भारतावर चिंतेची गोष्टी पाहायला आपल्याला मिळत आहे. त्यामुळे चिंता निर्माण झाल्याचं आपल्याला इथं मिळतं. आता बघा, मी जे तुम्हाला सांगत होते की मुस्लिमांचं नवाब अब्दुल लतीफ यांना हेच वाटायचं की हिंदू मुस्लिम जर हे गुन्हा गोविंदानं राहत असेल तर आपल्या भारत देशाचा विकास होण्यासाठी आपल्याला काय नाही, वेळ लागणार. तुम्हाला माहिती असेल की 1907 मध्ये काय झालंय, सुरत फूट झाली आहे. सुरत फुटीमध्येच मग आपल्या भारत देशाचं काय म्हणू शकतो, हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जो तेढ निर्माण होऊन तिथे काय झालेलं आहे, आपल्या वेगळं झालेलं आहे. कारण की ऑब्विसली तुम्ही जर बंगालच्या फाळणी जर अभ्यास केलेला असेल हिस्ट्रीमध्ये, तुम्हाला लक्षात येत असेल की बंगालच्या फाळणी करण्याचा उद्देश कर्झननी काय सांगितला, त्यांनी कर्झन हाच गोष्ट सांगितल्या की नेमकं बंगालची फाळणी करण्यामागे एक राजकीय व्यवस्था काय असावी किंवा राजकीय उद्देशातून मी कुठेतरी काय करत आहे, म्हणजे बंगालची फाळणी करत आहे असं त्यांनी कारण दिलं. त्यामध्ये राजकीय कारण हा कोणताही उद्देश नव्हता, तर त्यामागचं एकच कारण होतं की त्यांना काय करायचं होतं, आपल्या इथं हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडायची होती. यासाठी केलेलं ते काय आहे, त्यांनी बंगालची फाळणी केलेली आहे. सांगताना लोक चांगले गुण
जे वाक्य वाटतं तेच आपण सांगत असतो. आता फॉर एक्झाम्पल आपण एखादी संस्था स्थापन करणार आहे आणि संस्था स्थापन करत असताना आपले पण ऑब्जेक्ट आपण जेव्हा फ्रेम करतो तेव्हा आपण ऑब्जेक्ट फ्रेम करत असताना एक गुडगुड फ्रेम करत असतो की आमची संस्था इथे भेदभाव करणार नाही, आमच्या इथे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यात येईल. अशा पद्धतीने आपले काय असतं एक ऑब्जेक्ट असतात, म्हणजे सांगताना आपण एकदम गुडगुडीत सांगतो, पण रिअलमध्ये काय असतं त्या वेगळ्याच गोष्टी आपल्याला चालू किंवा असतात. ह्या 1905च्या बंगालच्या फाळणीनंतर जेव्हा 1907 मध्ये हिंदू आणि मुस्लिम मध्ये काय झालेली आहे, फूट पडलेली आपल्याला पाहायला मिळतं. असं नाही, हा जे मी तुम्हाला जे काही एखादा पार्ट सांगत आहे हे पण आपल्या म्हणजे इनडायरेक्टली एखाद्या गोष्टी काय असतात इंटरलिंकेज असतात. पेपरला प्रश्न येत असताना असा कोणताही विचार केला जाणार नाही की हा हिस्ट्रीचा प्रश्न आहे किंवा हा इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे. इंटरलिंकेज प्रश्न असतात. तुम्ही जर गेल्या 2-3 वर्षापासून पाहत असेल तर पेपरचा पॅटर्न हा कसा आहे तर अप्लाइड बेस आहे. तुम्हाला जर बॅकग्राऊंड एखाद्या गोष्टीचं माहिती असेल तरच तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करता येतं. पण ह्या गोष्टी माहिती काय आहे गरजेचं आहे. आता बघा, मग अशा पद्धतीनं काय झालं 1907ला सुरतची फूट झाली आणि सुरतच्या फूटमध्ये मग आपला भारत हिंदू आणि मुस्लिम हे काय झालेलं आहे वेगळं झालेलं आहे की एका काळात आपल्या हिंदू आणि मुस्लिम यांना नववधूचे जे दोन डोळे आहे असं म्हटलं जात होतं, त्या गोष्टीला कुठेतरी आपल्याला खीळ बसल्याचं पाहायला मिळतं. कालांतराने काय झालं 1916 मध्ये आपण ज्यालाच म्हणू शकतो की हिंदू आणि मुस्लिम यांना एकत्र करण्यासाठी एक करार झाला, लखनौ करार आपण त्याला म्हटल्या जातं 1916 मध्ये. मग त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अॅनी बेझंट तेव्हा होत्या, लोकमान्य टिळक होते आणि असे अनेक लोक आपल्याला तिथे काय मिळतं पाहायला मिळतं. अशी जर पूर्ण हिस्ट्रीची जेव्हा क्रोनॉलॉजी आपण पाहून, आम्ही तुम्हाला एखाद्या लेक्चरला पूर्ण क्रोनॉलॉजी सांगेल की 1818 पासून जेव्हा म्हणू शकतो की पेशवाईचा अस्त झाल्याच्या नंतर याचं म्हणजे 1818 पेशवाईचं जे आहे हे संपल्यानंतर जेव्हा आधुनिक युगाला सुरुवात झाली ना, तेव्हापासूनची जर आपण टेक्नॉलॉजी पूर्ण चेक केली तेव्हा आपल्याला म्हणता येईल किंवा आपल्या जरी सोशल वर्कचा आपल्याला इलाका किंवा जे आवाका आहे त्या आवाका सुद्धा आपल्याला चेक करता येईल की 1818 झाल्याच्या नंतर तरी वेगवेगळे कायदे अस्तित्वात आले. पहिले 1857चे युद्ध झालं आणि 1857च्या युद्धामध्ये सांगण्यात आलं की जिथे राणीचा जाहीरनामा काढण्यात आला 1 नोव्हेंबर 1856 मध्ये तो जाहीरनामा होता 1858 मध्ये. त्या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलं की आम्ही हिंदू धर्माच्या किंवा तुमचं जे आम्ही जे आलेलं आहे, आम्ही ब्रिटनमधून आलेलं आहे, आम्ही तुमच्या भारतामध्ये येऊन तुमच्या धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप करणार नाही. त्या हिंदू हे जे काही व्हिक्टोरिया राणीने जी काही जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्यामध्ये तिने ते सांगितलेलं होतं. पण कालांतराने काय झालं ह्या गोष्टी आपल्याला माहितीच आहे की त्यांनी आपल्या याच्यामध्ये हस्तक्षेप केला आहे, आपल्या भारतीय लोकांना आवडलं नाही. ह्या गोष्टी आपल्याला माहितच आहे की त्यांनी बऱ्याच गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला. काही गोष्टी आपण असं म्हणत नाही, त्यांच्यामुळे काही गोष्टी चांगल्या पण झालेल्या आहेत की जसं टपाल सेवा आहे, रेल्वे सेवा किंवा एज्युकेशन आहे, हायर लेवलवरती एज्युकेशन असो, इतर अनेक सोयी सुविधा सुद्धा त्यांनी आपल्याकडे म्हणजे करून दिलेल्या आहे. आणि ज्याही चुकीच्या पद्धती होत्या किंवा त्याही पद्धती त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपल्या भारतामध्ये सनातनी विचारसरणींना त्या काही गोष्टी त्यांच्या आवडलेल्या नाही, त्यामुळे आपल्या गोष्टी इथं पाहायला मिळतात. मग जे काही आहे नवाब अब्दुल लतीफ यांची जे मोहमेडन सोसायटी होती, लिटररी सोसायटी, त्यांचा महत्वाचा उद्देश काय होता तर याचा महत्वाचा उद्देश हाच की त्यांना काय करायचं की आपल्या याच्यामध्ये आधुनिक एज्युकेशन आहे जे पाश्चिमात्य किंवा ज्याला आपण आधुनिक एज्युकेशन, त्या आधुनिक एज्युकेशनचं त्यांना प्रसार करायचा होता. त्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. हे झाले नवाब अब्दुल लतीफ. त्यांच्यामध्ये 1863 मध्ये नवाब अब्दुल लतीफ यांनी मोहमेडन लिटरसी सोसायटीची स्थापना केली. एवढ्या तरी गोष्टी लक्षात ठेवल्या आणि त्यांचा त्या संस्थेचा उद्देश एक आधुनिक एज्युकेशन प्रोव्हाइड करणं, त्यांचं स्प्रेड करणं आणि हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये एकते निर्माण करणं. कृष्ण परंपरा. तर रामकृष्ण बद्दल तुम्ही वाचत असताना तुम्हाला माहिती असेल की रामकृष्ण परंपरा हे काय आहे तर स्वामी विवेकानंद यांचे काय आहे ते गुरु आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या की स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण, तर ते आपल्याला सांगता येतं की रामकृष्ण परमहंस. तुम्हाला महात्मा गांधींचे राजकीय गुरु विचारले तर तुम्ही काय सांगताल आन्सर, तुम्हाला माहिती आहे का? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु गोपालकृष्ण गोखले. हे पण लक्षात ठेवा. काही गोष्टी अशा असतात की आपण कोणतीही एक्झाम दिली तर त्या एक्झामला ते सहज आणि सोप्या पद्धतीने एखादा प्रश्न टाकला जातो आणि आपण त्या गोष्टीकडे कधी लक्षात देऊ की असं वाटतं की ठीक आहे असा प्रश्न कशाला येणार आहे. जसं आपण पाहिलं की महात्मा
राजाराम मोहन यांना जे राजा ही पदवी कोण दिली हे आपल्याला माहितीच नसतं, की कुठेतरी अकबर दुसरा त्यांनी काय दिलेली आहे, ही पदवी दिलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं की महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली, आपल्याला माहिती असायला पाहिजे की 1888 मध्ये कुठेतरी मुंबईमध्ये भाईखेडा येथे काय झालं आहे, एक कार्यक्रम पार पडला आणि अनेक लोकांच्या उपस्थितीमध्ये रावसाहेब वटेदार यांच्या उपस्थितीने किंवा यांच्या हाताने, यांच्या हस्ते काय झालेलं आहे, त्यांना महात्मा ही पदवी जाहीर केलेली आहे. तुम्हाला आणखी एखादा प्रश्न विचारला की महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली, तुम्हाला माहिती असायला पाहिजे की रवींद्रनाथ टागोर यांनी जी महात्मा गांधीजी आहे यांना महात्मा ही पदवी दिली. आणि रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव ही पदवी कोणी दिली ही तुम्हाला माहिती असायला पाहिजे की महात्मा गांधीजी आहे यांना गुरुदेव ही पदवी कोणी दिलेली आहे, सॉरी, रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव ही पदवी महात्मा गांधीजींनी दिली. म्हणजे त्यांचं इंटरलिंकेज आहे की महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोरांनी दिली आणि रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव ही पदवी कोणी दिली आहे, तर महात्मा गांधीजींनी दिली आहे. आता महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता हे कोणी संबोधलं हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे की सुभाषचंद्र बोस यांनी काय म्हटलेलं आहे, राष्ट्रपिता म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख केल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. तर बापू कोण म्हणत होते महात्मा गांधीजीला, तर बापू हे जवाहरलाल नेहरू म्हणायचे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधीजींना एक उल्लेख केलेला होता. तर माझं जे नाव आहे मिकी माऊस म्हणून महात्मा गांधीजींना सरोजिनी नायडू ह्या त्यांना म्हणायचं. ह्या गोष्टी आपल्याला काय असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे. आपण जेव्हा महात्मा गांधीजी पाहू आपल्याला ते पण एक महत्त्वाचे सुधारक आहे की जेणेकरून समाज सुधारक आहे की त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं जसं महात्मा फुले महत्त्वाचे आहे, जसे राजश्री शाहू महाराज महत्त्वाचे आहे, कर्मवीर भाऊराव पाटील महत्त्वाचे आहेत, महर्षी धोंडो केशव कर्वे माहिती असायला पाहिजे आपल्याला. तसंच महात्मा गांधीजी सुद्धा आपल्याला त्यांची ही डिटेल इन्फॉर्मेशन माहिती असणं काय आहे, गरजेचं आहे. आता बघा आपण पाहतो की रामकृष्ण परमहंस काय आहे, तर स्वामी विवेकानंद यांचे काय आहे, गुरु आहे. यांनी काय केलं यांच्या आयुष्यामध्ये बघा, रामकृष्ण परमहंस वॉज बॉर्न ऑन 18 फेब्रुवारी 1836 ॲज अ गंगाधर चट्टोपाध्याय. तर त्यांना नाही का गंगाधर चट्टोपाध्याय म्हणजेच जे स्वामी आहे कृष्ण परमहंस यांचंच नाव काय आहे, गंगाधर चट्टोपाध्याय. यांचं जन्म 1836 मध्ये करू लक्षात ठेवलं. बघा, ही वॉज अ पुअर प्रिस्ट ॲट टेम्पल इन दक्षिणेश्वर कलकत्ता. हा प्रश्न कुठे येऊन गेला माहिती तुम्हाला, MPSC मध्ये, की रामकृष्ण परमहंस हे कोणत्या मंदिराचे काय होते, पुजारी होते. हा सहज आपल्याला विचार येते रीड करताना की कशाला विचारणार, हे साहजिक आहे ना, कशाला विचारणार असं वाटते की हा एक धार्मिक प्रश्न म्हणू शकतो किंवा याही गोष्टीतून आपण अभ्यास करू शकतो की हा प्रश्न येणार नाही. परंतु हा प्रश्न काय झालेला येऊन गेलेला आहे की रामकृष्ण परमहंस यांनी कोणत्या मंदिराचे पुजारी होते. तर मग माहिती आहे की काली जे मंदिर आहे दक्षिणेश्वर येथील जे टेम्पल आहे त्या याचे काय होते, हे पुजारी होते. एक गरीब पुजारी म्हणून आपण त्यांची ओळख होती. हिज टीचिंग फ्रॉम द बेसिक ऑफ द रामकृष्ण मुवमेंट टू मेन ऑब्जेक्ट ऑफ द मुवमेंट वेअर, त्यांनी जे 2 ऑब्जेक्ट सांगितले आहे, टू ब्रिंग इन टू एक्झिस्टन्स अ बँड ऑफ द मॉब dedicated a life of realizations and a practical spirituality for the among who teacher and worker would be sent out to spread the universal message of the Vedas as illustrated in the life of the Ramakrishna. त्यांनी काय सांगितले की संन्यास आणि व्यावहारिक अध्यात्माच्या जीवनाशी समर्पित भिक्षुकांचा एक गट अस्तित्वात आणणे, ज्याचा रामकृष्णाच्या सूत्रामध्ये वेदांताचा वैश्विक संदेश पसरवण्यासाठी शिक्षक पाठवले जातील. म्हणजे रामकृष्णाचा जे काही परमहंस आहे यांच्या विचाराचा जर आपल्याला देशामध्ये जर प्रसार करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, जे वेगवेगळे संन्यासी आहेत व्यावहारिक अध्यात्माचा अभ्यास करत आहे यांच्या माध्यमातून ते आपल्याला काय करावं लागेल, ते लोकांपर्यंत त्यांचा संदेश पोहोचवण्यासाठी आपल्याला मदत होईल. आता इन कंजंक्शन विथ द ले डिसिप्लिन टू द कॅरी philanthropic and charitable works, looking upon all men, women and children, irrespectively of the caste, creed or color, as a various manifestations of the divine. म्हणजे ज्या ही जी संस्था असणार आहे, ही जी काही आपण म्हणू शकतो रामकृष्ण परमहंसांनी जे काही त्यांचे विचार आहे त्यांच्या विचारावर आपल्याला करत असताना, त्यांचे उपदेश आपल्याला देशामध्ये परस्परत असताना कोणत्याही जातीचा, धर्माचा, वर्णाचा असा कोणताही भेद न करता आपल्याला त्यांचे उपदेश आहे, त्यांचे संदेश आपल्याला इतर लोकांपर्यंत ते पोहोचवायचे आहे. आता बघा, रामकृष्ण हिमसेल्फ फाउंडेड द रामकृष्ण मठ विच ही द यंग मोनास्ट्री डिसिप्लिन ॲज अ
न्यूक्लियस टू फुलफिल द फर्स्ट ऑब्जेक्ट. आता बघा तुम्हाला माहिती असेल पुण्यामध्ये रामकृष्ण मठ आहे आणि त्या रामकृष्ण मठमध्ये जर आपण गेलो तर तिथे आपल्याला आजूबाजूला सगळं जे आहे एकदम शांतता आणि ह्या तिथे एकदम वातावरण जे शांततेचं आहे, जे धार्मिक वातावरण आहे, तिथे जाऊन आपण योग पण करू शकतो. तिथे एक लायब्ररी पण आहे की जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन त्यांचे वाचन करू शकतात. त्यानंतर त्यांचे जे बुक्स आहे आजूबाजूला सगळे पोस्टर लावून आहे की ज्यावर तुम्हाला रामकृष्ण परमहंस असो की स्वामी विवेकानंद असो त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या गोष्टी असो त्या संपूर्ण बाबीचं काय करून ठेवलेलं आहे, ते लिखाण करून ठेवलेलं आहे. ते आपल्याला पाहायला मिळतं. रामकृष्ण मठाची काय केली आहे त्यांनी स्थापना केलेली आहे. ही आपण बस की रामकृष्ण परमहंस आहे यांच्याबद्दल आपण सगळ्याच गोष्टी सांगू शकतो आणि जेही गोष्टी आहे मग स्वामी विवेकानंदमध्ये आपल्याला ते पाहताच येतं की नेमकं त्यांनी 1897 मध्ये काय केलेलं आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. आणि ते रामकृष्ण मिशनची स्थापना रामकृष्ण परमहंस किंवा ही जे आहे परमहंस जे त्यांचे गुरु होते स्वामी विवेकानंदांचे यांचे विचार पसरवण्यासाठी किंवा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला काम करण्यासाठी त्यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची काय केलेली आहे, स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळतं. ती कोणी केली तर स्वामी विवेकानंदांनी केलेली आहे. याबद्दल सुद्धा काय केलं बरेच लोकांचा विचार असेल काही बुक्स मध्ये आपण पाहिलं की स्वामी परमहंस आहे त्या परमहंसांनी रामकृष्ण मठ किंवा रामकृष्ण मिशनची स्थापना केली असं म्हटलं जातं, परंतु रिअल मध्ये तसं नाही. तर रामकृष्ण जे परमहंस आहे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा वारसा चालवण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. ते आपण बघूया. आता बघा पंडिता रमाबाई यांच्याबद्दल आपण इन डिटेल्स मध्ये जाऊन पाहायचं आहे की एक महत्त्वपूर्ण आणि याच्यामध्ये जे काम केलेलं असेल महिलांच्या एज्युकेशन मध्ये असो, अस्पृश्यतेच्या एज्युकेशन मध्ये असो किंवा इतर काही ज्या गोष्टी असो या संपूर्ण गोष्टीमध्ये महिलांच्या याच्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान जर तुम्ही दिलं असेल तर ती आहे पंडिता रमाबाई. आता पंडिता रमाबाई वेगळे आहे आणि रमाबाई रानडे वेगळे आहे. यांच्यामध्ये तुम्हाला काय होऊ शकतं, कन्फ्युजन होऊ शकतं. पंडिता रमाबाई म्हटलं तर कोण तर न्यायमूर्ती महादेव गोविंदराव रानडे यांच्या ती काय आहे रमाबाई रानडे ह्या पत्नी आहे. आणि आपल्या पंडिता रमाबाई म्हटलं तर यांच्या पतीचं नाव काय होतं, बिपिन मेघावी हे त्यांचं काय आहे नाव आहे. जे यांची हिस्ट्री पाहत असताना पंडिता रमाबाई म्हटल्याच्या नंतर त्यांच्याकडे पंडिता नावाची एक आहे एक पदवी आहे. त्यानंतर सरस्वती नावाची पण यांना काय दिलेली आहे, पदवी दिलेली आहे. कारण यांचं महत्त्वपूर्ण काम पाहून त्यांना अनेक पदव्या प्राप्त झाल्या, जसं की कैसरी हिंद यावर काय झालेलं आहे प्रश्न विचारण्यात आलाय. तर प्रश्न असं नाही की ठीक आहे एमपीएससी ला विचारला असेल, सरळ सेवेला विचारला असेल, आपल्याही एक्झाम मध्ये विचारणार नाही असं काही नाही. तर आपल्याही एक्झाम मध्ये ते काय असू शकतं, विचारलं जाऊ शकतं. आता कैसरी हिंद आता ही तुम्हाला माहिती असायला हवं की माहिती नसलं तरी आपण माहिती करून घेतोच. कधी आपल्याला अभ्यास करताना आपण काही गोष्टी माहिती नसतात, सर्वच गोष्टी माहिती असेल असं पॉसिबल नाही आहे. कारण की जगात अफाट ज्ञान आहे आणि अफाट ज्ञान असल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येकच गोष्टी माहिती असेल असं पॉसिबल नाही. परंतु आपल्या सिलेबस नुसार जर आपल्याला जर नॉलेज गेन करायचं असेल तर ते नॉलेज आपण गेन केलंच पाहिजे. तरच आपण जे ऑब्जेक्ट ठरवलेला आहे, जो आपलं गोल ठरवलेला आहे त्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी आपले जे डेस्टिनेशन्स आहे तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला आपला सिलेबस फ्रेम असणं, आपले डायरेक्शन फ्रेम असणं गरजेचं असतं. आता बघा कैसरी हिंद असा प्रश्न त्यांच्याबद्दल विचारला की खालीलपैकी कोणती पदवी पंडिता रमाबाई यांना देण्यात आली. आता सरस्वती तर पदवी दिलेलीच होती, पंडिता ही पण पदवी त्यांना दिलेलीच होती, परंतु त्याबद्दल त्यांच्यामध्ये त्या पदव्या त्या ऑप्शन मध्ये दिलेल्या नव्हत्या. कैसरी हिंदी एक प्रश्न एक काय होतं ऑप्शन होतं, कैसरी हिंद एक ऑप्शन होता आणि इतर दोन काही होत्या, म्हणजे जस्टिस ऑफ द पीस म्हणा किंवा इतर अदर काही होत्या. मग आपण कैसरी हिंद आपण वाचलेलं असतं, पण कैसरी हिंदी आहे की हिंद आहे हे याच्यामध्ये आपल्याला काय असतं, कन्फ्युजन असतं. त्याही गोष्टी आपल्याला काय असायला पाहिजे तर माहिती असायला पाहिजे की नेमकं काय आहे. आता बघा तुम्हाला हे जे आहे थोडं रीड करून सांगते आणि नंतर मग मी तुम्हाला जे सेन्सर हे जे बोर्ड आहे त्यावर त्यांची क्रोनॉलॉजी सगळं लिहून देते की नेमकं काय काय यामध्ये त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला अभ्यासता येतं. बघा त्यांचा जन्म पंडिता रमाबाई वॉज बॉर्न ऑन 23rd April 1853. The British government did not take substantial steps to educate women. Still, by the end of the 19th century, there were several women who had become aware of the need for social reform. आपल्याला माहिती पडतं की जरीही त्या काळामध्ये महिलांचं कुठेतरी ब्रिटिशांनी महिलांच्या एज्युकेशनकडे कुठेतरी दुर्लक्ष केलेलं होतं, तरीही 21व्या शतकामध्ये आपल्याला अनेक लोक काय झाले, सोशल रिफॉर्मर अवेअर झाले आणि ज्या काही अनिष्ट प्रथा आहे, ज्या रूढी आहे या काढून टाकण्यासाठी
करण्यासाठी, याचे इरेडिक्शन करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा, पंडिता रमाबाई हॅड बीन एज्युकेटेड इन युनायटेड स्टेट्स अँड इंग्लंड. सर्वात महत्त्वाचं जर पाहिलं तर अमेरिका असो किंवा इंग्लंड असो, यामध्ये असा प्रश्न विचारला जातो की अमेरिकेमध्ये समुद्रमार्गाने प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला कोण? तर त्याचा आन्सर काय असणार आहे, आनंदीबाई जोशी, ज्या काय आहे पहिल्या महिला डॉक्टर आहे. ओके. आता आपल्याला दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो की समुद्र मार्गाने किंवा इंग्लंडमध्ये प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला, भारतीय पहिल्या महिला कोण? तर त्याचा आन्सर कोण आहे, तर पंडिता रमाबाई. तर इंग्लंडमध्ये पण जाऊन त्यांनी एज्युकेशन घेतलं किंवा इतर आहे त्यांचं, ते त्या पूर्ण इंग्लंड भ्रमण केलं. आणि ते भ्रमण करत असताना त्यांनी द हायकास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ आहे, हा या ग्रंथाबद्दल मी तुम्हाला लिहून देते ते सगळं, की नेमकं ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. माझी साक्ष, धर्मविवेचन, हे त्यांचे काय आहे ग्रंथाचे नावं आहे. आणि हे पेपरला ऑलमोस्ट विचारल्या जातात, कारण पंडिता रमाबाई काय आहे, एक सोशल रिफॉर्मर आहे. आता बघा, इंग्लंडला गेल्या, अमेरिकेला गेल्या, त्यांचे एज्युकेशन घेण्यासाठी त्या गेलेल्या होत्या. शी रोट अबाउट द unequal treatment made out to the women of India. She founded the Arya Mahila Sabha, Pune, and opened the Sharda Sadan for helping distribution widows. आता बघा, इथं आपल्याला काय पाहायला मिळतं की त्यांना अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये गेल्याच्या नंतर लक्षात आलं की जे महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहे, महिलांची एज्युकेशनची जी सिस्टीम आहे किंवा जी इक्वॅलिटी आहे, ते आपल्याला इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेमध्ये पाहायला मिळतं. पण आपल्या भारतामध्ये अशी इक्वॅलिटी, महिलांच्या एज्युकेशन संदर्भात जागृती आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून पाहायला मिळत नाही, हे त्यांच्या काही गोष्टी त्यांच्या लक्षात आलेल्या होत्या. मग महिलांचं एज्युकेशन त्यांना मिळावं यासाठी त्यांनी मग आर्य समाजाची स्थापना असो, काय केलेली आहे, आर्य समाजाची स्थापना असो किंवा इतरही काही गोष्टी केल्याच्या आपण आता पाहूया त्यांच्याबद्दल इन डिटेल्स काय आहे. बघा, पंडित रमाबाईबद्दल इन डिटेल्स जाऊन सगळ्या गोष्टी सांगते, कारण की आपल्याला ते विचारल्या जातात. ऑनलाईन स्टुडंट आहे ना, याच पाऊस चालू आराम करत असेल है ना. रमाबाई आणि पंडिता रमाबाई ह्या काय आहे, सेमच आहे. अनेकांना असा प्रश्न असतोच. ठीक आहे, जेव्हा आपल्याला नॉलेज माहिती नसेल किंवा काही गोष्टी माहिती नसेल, असे प्रश्न आपल्याला पळायला पण पाहिजे की नेमकं मग ते सारखंच वाटतं ना की रमाबाई रानडे असो. रानडे आपण कधी कधी नाव लावत नाही, तर डायरेक्ट आपण म्हणतो की रमाबाई, त्यानंतर पंडित रमाबाई. फरकच काय वाटतं आपल्याला, काय वाटतं की पंडित ही त्यांना दिलेली काय आहे, त्यातही ती पदवी आहे. रमाबाई ह्या वेगळ्या आणि पंडित रमाबाई काय आहे, रमाबाई वेगळ्या आणि पंडित रमाबाई वेगळ्या. बघा, पंडित रमाबाई 1853 मध्ये त्यांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे आणि 1922 मध्ये त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आपल्याला मिळतं. आता बघा, यांचे वेगवेगळे आस्पेक्ट पाहू आपण. ते समाज, त्यानंतर आपण पाहू शकतो हंटर आहे कार्य, किंवा साक्ष म्हणू शकतो, त्यांनी साक्ष दिलेले आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर त्यांचे साहित्य आपण पाहू.
संपदा, त्यानंतर अमेरिका अँड यूके कार्य, त्यानंतर विविध संस्था स्थापन, अशा पद्धतीने आपण काय यांचे कार्य बघूया. बघा 1853 मध्ये काय झालं, यांचा जन्म झाला आपल्याला. आर्य समाजाची स्थापना 1882 मध्ये यांनी पुणे येथे केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तर आर्य समाज स्थापन करण्यामध्ये त्यांना अनेक लोकांनी साथ दिली. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की न्यायमूर्ती रानडे असो, यांच्यासोबत कोण कोण होते तर न्यायमूर्ती रानडे, त्यानंतर आपण सांगू शकतो की काशीबाई कानेटकर, रामाबाई रानडे, आणि पंडित रामाबाई, अशा या काय होते यांच्यामध्ये यांच्या विचाराच्या प्रभावाने त्यांनी आर्य समाजाची काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे. ते लोक तुम्ही लिहून घ्या. हे समाज सुधारक पण काय आहे, महत्वाचे आहे. हे आर्य समाजामध्ये 1882 मध्ये पुणे येथे जे काही महिला आहे त्यांना म्हणू शकतो की समाजामध्ये ह्या गोष्टी करणं गरजेचं होतं. त्यांच्यासाठी त्यांनी 1882 मध्ये आर्य समाजाची काय केलेली आहे, स्थापना केलेली आपल्याला मिळते. त्याच काळामध्ये 1882 मध्येच जो हंटर आयोग आहे, त्या हंटर आयोग काय झाला आपल्या भारतामध्ये. त्या हंटर आयोग आल्याच्या नंतर त्यांच्यासोबत साक्ष देणे म्हणजेच आपल्या भारतामध्ये जे प्रॉब्लेम्स आहे त्या प्रॉब्लेम्स बद्दल बोलणं पण काय होतं, जे काही प्रॉब्लेम्स वेगवेगळे प्रॉब्लेम्स झाले होते त्या संदर्भात बोलत असताना पंडित रामाबाई अनेक बाबीत पाहायला मिळतं की भारतामध्ये एज्युकेशन देत असताना जे भारतातील जे महिला आहे त्यांना तुम्ही एज्युकेशन देणार तर तेव्हा ते एज्युकेशन देतात. ती जी शाळा आहे त्या शाळेमध्ये महिला शिक्षकांची निवड करावी, पुरुषाच्या तुलनेमध्ये महिला शिक्षकांना काय करावं, जास्त पेमेंट द्यावं. त्यानंतर महिला घेत असताना आरोग्याच्या काही सुविधा प्रोव्हाइड करण्यात याव्या, अशा काही तरतुदी आहेत. आणि सोबत जे काही प्राथमिक शिक्षण आहे ते मोफत आणि काय करावं, सक्तीचं करावं. या संदर्भाच्या तरतुदी पंडिता रमाबाई यांनी तर आयोगासमोर दिलेले साक्ष किंवा ह्या मांडलेल्या काय होत्या तर म्हणजे ह्या पण तुम्हाला काय असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे की नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे. हंटर आयोगासमोर कोणती साक्ष दिलेली आहेत किंवा काय सांगितले आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. सोशल ऑनलाईन स्टुडंट तुम्हाला समजत आहे मी काय सांगत आहे, तर तुमचा काही रिस्पॉन्स नाही आहे आज. काही मेसेज नाही, काही नाही, तुम्ही काय ओके. बघा पंडित रमाबाई यांनी 1882 मध्ये काय दिलेले आहे, हंटर आयोगासोबत साक्ष दिलेली आहे. ही साक्ष देत असताना त्यांनी मराठीतून दिलेले आहे. ऑब्विसली मराठी जी आहे मराठीतून त्यांनी काय दिलेले आहे, साक्ष दिलेली आहे. मराठीतून साक्ष दिलेले असताना तर आयोगांना कसं समजणार, ऑब्विसली ती लोक काय असणार आहे, ते ब्रिटिश असणार आहे, इंग्लिश असणार आहे, त्यांना या गोष्टी माहिती नसेल. मग त्यांना ह्या गोष्टी माहिती नसल्या जे काही मिचेल नावाचे सर मिचेल आहे यांनी काय केलेलं आहे, यांचे मराठीचे भाषण जे आहे जे दिलेले साक्ष आहे त्या मिचेल यांनी मराठीचं रूपांतर कशामध्ये करून दिलेलं आहे, इंग्लिश मध्ये ते करून दिलेलं हे आपल्याला येतं. आणि साक्ष काय काय दिली मग आपण ते पाहिलं की शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं करावं, मोफत व सक्तीचं करावं ते करावे. कोणते तर प्राथमिक शिक्षण
त्यानंतर दुसरी तरतूद लिहून घ्या. त्यामध्ये महिला जे कर्मचारी राहणार आहे, महिला जे शिक्षिका राहणार आहे, त्यांना पुरुषाच्या तुलनेमध्ये काय द्यावं, पेमेंट जास्त द्यावं. महिला शिक्षिकाला पुरुषाच्या तुलनेत अधिक द्यावे. जास्तीत जास्त महिला शिक्षिकेची काय करावी, महिला शिक्षिकेची निवड करावी. महिला शिक्षिकेची निवड करावी. त्यानंतर आरोग्य संदर्भात काही त्यांना काय करावं, प्रोव्हाइड करण्यात यावं. यासाठीच मग आरोग्याची काळजी घ्यावी. तुम्हाला माहिती असेल की लेडी डफरीन जे आपले काय होते 1885 मध्ये जे लॉर्ड डफरीन होते, त्या लॉर्ड डफरीन आपल्याला त्यांच्या पत्नी लेडी डफरीन आहे, या लेडी डफरीन त्यांच्या नावाने काय केलेलं आहे, पंडितांनी फंड गोळा केला आणि तो गोळा महिलांच्या आरोग्यासाठी तो काय केलेला आहे, केलेला आहे. मग या अंतर्गत वेगवेगळे नर्सिंग वगैरे स्कूल चालवण्या गोष्टी आहेत किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी, या गोष्टी लेडी डफरीन फंड म्हणून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आजही तुम्ही जर अमरावतीमध्ये गेला तर डफरीन नावाची आजही तिथं आपल्याला काय हॉस्पिटल मिळतं. हॉस्पिटलमध्ये काय होतं, जे महिलांच्या प्रसूती आहे त्या मोफत आणि फ्री होत असतात, आपल्याला काय मिळतं पाहायला. त्या गोष्टी झाल्या. तर हे काय आहे, साक्ष आहे. मराठीमध्ये दिलेलं हे त्यांनी यांनी काय केलेलं आहे, या व्यक्तींनी ते मराठीचं रूपांतर मग इंग्रजीमध्ये करून भाषण ते त्यांना सांगितलेलं होतं. कोणाला, तर हंटर आयोगाला. ओके, ह्या झाल्या आपण हंटर आयोगासंदर्भात याच्या गोष्टी. आता दुसरे आपण जे आस्पेक्ट पाहणार आहे ते आस्पेक्ट आहे त्यांची साहित्य संपदा काय आहे. साहित्य संपदा नाही, ओके, आपण साहित्य संपदा पाहण्याच्या आधी आपण कोणत्या विविध संस्था स्थापन केल्या त्याबद्दल आपण बघूया. विविध संस्थांवर अनेकदा प्रश्न विचारल्या जातात. तुम्ही ते कसं लक्षात ठेवायचं हे बघा. कृपा सदन हे पुण्याच्या शेजारी असणार 36 मैल अंतरावर इथं काय केलेलं आहे त्यांनी, कृपा सदन म्हणजे 100 एकर त्यांनी जमीन घेतलेली आहे आणि त्या जमिनीमध्ये त्यांनी कृपा सदन इथं केडगाव पुण्याच्या शेजारी असणार हे काय आहे ठिकाण आहे केडगाव. यांना इथे काय झालं होतं, जे महिला आहे त्यांचा म्हणजे चुकीचं पाऊल पडलेलं आहे आणि चुकीच्या पाऊल पडल्यामुळे त्यांच्याकडे नजर, समाजाची नजर ही काय चुकीची आहे. तेव्हा त्या महिलांना म्हणजे पतित महिलांना तिथं ठेवण्याचं, कृपा सदन इथं ठेवण्याचं त्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. ते झालं कृपा सदन केळगाव येथे 36 मैल अंतरावर असणारं हे ठिकाण आहे. कुठून, तर पुणेपासून. ओके, त्यानंतर बघा आपण पाहू बातमी सदन. बातमी म्हटलं तुम्हाला माहिती असेल, जे अंध लोक असणार आहे, अंध लोकांना डोळ्यांना दिसणार नाही दिसणार, म्हणून मग त्यांना एखादी गोष्ट सांगायची असेल आपल्याला काय करावं लागेल, बोलावं लागेल. ओरली काही गोष्टी सांगाव्या लागेल, इथून तिथं चालणार नाही. मग असं लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवायचं मी काय सांगत आहे तेच सांगत आहे. बातमी सदन कसं लक्षात ठेवायचं, अंध लोकांसाठी त्यांनी, अंध लोकांचं काम करण्यासाठी त्यांनी अंधांसाठी ही काढलेली काय होती, संस्था होती. त्याचं नाव काय आहे, बातमी सदन. आता त्यानंतर सदानंद सदन. सदानंद तुम्हाला माहिती असेल, सदानंद. आता आपण जरी नसेल तरी आपण लक्षात ठेवायचं, ज्या लोकांचे दिव्यांग जे आहे, दिव्यांगांना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद असतो का, नसतो. पण तरीही आपण लक्षात ठेवायचं की ते त्यांच्या आयुष्यामध्ये काय आहे, खुश आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये हॅपी आहे, हे स्वतःला काय ते दाखवायचं. आपला जो आदर्श आहे किंवा जो वास्तव जो आहे, वास्तव जो आहे आपला, तो आपण विकसित करायचा आणि आपण सांगायचं मी काय आहे जीवनामध्ये आनंदी आहे. तर लक्षात ठेवायचं की सदानंद हे कोणासाठी आहे, तर सदानंद हे दिव्यांगांसाठी त्यांनी स्थापन केलेलं दिव्यांग लोकांसाठी.
त्यानंतर शांती सदन आहे. शांती सदन ही स्थान पण कालांतराने त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर जे आहे शारदा सदन, सर्वात महत्वाचं शारदा सदन. शारदा सदनची स्थापना आपल्याला माहिती आहे की त्यांनी सुरुवातीला मुंबई इथे केल्याचं पाहायला मिळतं. मुंबईमध्ये 1889 मध्ये त्यांनी स्थापना केलेली आहे. आणि कालांतराने पुण्यामध्ये त्याची शाखा जी आहे पुण्यामध्ये 1890 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता शारदा सदनचं आपण कार्य पाहत असताना मध्ये पुणे येथे त्याची काय केलेली आहे शाखा काढलेली आहे. कशाची तर शारदा सदन. तर शारदा सदन काय होते तर ते पतित स्त्री आहे, दलित स्त्री आहे, मागासलेला आहे किंवा विधवा झालेल्या आहे या स्त्रियांसाठी ते स्थापन केले. शारदा सदन मध्ये येणारी पहिली जी महिला आहे ती होती ती गोदूबाई कर्वे. ही पहिली मुलगी होती ती शारदा सदन मध्ये आलेली. आणि शारदा सदन मध्ये महिला कालांतराने येत गेल्या. त्यांच्या आपण अनेक कामं इथं शारदा सदन मध्ये केलेलं आढळतं. आता बघा शारदा सदन मध्ये हे कामं चाललेले होते, परंतु शारदा सदन स्थापन करण्यापूर्वी ज्या आपल्या होत्या काय म्हणू शकतो आपण पंडित रमाबाई होत्या, ह्या इंग्लंडला जाऊन आलेल्या होत्या किंवा अमेरिकेला जाऊन आल्यामुळे तिथेच त्यांनी अमेरिकेला काय केलं होतं ख्रिस्त धर्म स्वीकारलेला होता. तर ऑब्विसली आपल्या भारतीय लोक आणि त्यातही आपण काय तर सनातनी विचार आवड नाही की कुठेतरी आपला धर्म सोडून त्यांनी तो दुसरा धर्म स्वीकारला. हे मुळेच त्यांना आवडतं आपल्या भारतामध्ये आल्यानंतर अनेकदा अनेक लोकांनी काय केल्या पंडित रमाबाई यांच्यावर टीका करण्यात आली. काही काही लोकांनी तर असं सांगितलं की अक्षरशः पंडिता रमाबाई यांनी धर्म चेंज केलेला आहे आणि तो धर्म चेंज केल्यामुळे जेव्हा शारदा सदनची स्थापना झाली कालांतराने तिथनं ते अमेरिकेमध्ये जाऊन आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं होतं धर्म स्वीकारला. धर्म स्वीकारल्याच्या नंतर इथून 5.5 वर्षाने आपल्याला सांगता येतं की याची स्थापना झाली. कशाची तर शारदा सदन. आणि शारदा सदनची स्थापना झाल्याच्या नंतर इथून काही कालांतराने 12 ते 15 काय केलं आपला धर्म चेंज करून टाकला. आणि काही लोकांच्या लक्षात आलं की जे काही या महिलांनी धर्मांतर केलेलं आहे हे धर्मांतर पंडिता रमाबाई यांनी दिलेल्या शिकवणीमुळे त्यांनी काय केलेलं आहे धर्म चेंज केलेला आहे. मग शारदा सदनवर अनेक वेळा टीका झाल्या. पंडिता रमाबाईंवर अनेक लोकांनी टीका केल्या. अक्षरशः काही लोकांनी ज्यांनी शारदा सदनसाठी मदत केलेली होती जसं की त्र्यंबक आहे, त्यानंतर वेगवेगळे लोक आहेत की आता मी तुम्हाला म्हणजे कन्फर्मली मला नाव सांगता येणार तर आहे असे काही लोक आहेत की त्या लोकांनी अक्षरशः काय केलेलं आहे की त्यांनी त्या शारदा सदनमध्ये त्यांना त्यांच्या कमिटीमध्ये ठेवलं होतं की नियोजन कमिटीमध्ये ठेवलं होतं. त्या कमिटीचे डायरेक्ट त्यांनी राजीनामे दिलेले आहे की कुठेतरी शारदा सदन अंतर्गत धर्मांतरणाचं काम केल्या जातं असं त्यांच्यावर काय केलेला हक्का होता. पण तरीही शारदा सदनचं काम निरंतरपणे आपल्याला चालू ठेवलं आणि चालू ठेवत असताना त्यातल्या अनेक स्त्रिया काय झालेल्या आहे घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि शारदा सदनमध्ये पहिली महिला कोणती होती तर त्या महिलेचं नाव होतं गोदूबाई कर्वे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता अमेरिकेमधल्या इंग्लंडचा प्रवास केला त्यांनी. अमेरिकेचा एज्युकेशनसाठी त्या गेलेल्या होत्या. करत असताना तिथे काय झालं आहे त्या तिथली सिच्युएशन कशी आहे महिलांना समजून घेतल्या जातं. कशा पद्धतीची आपल्या भारतातील विषमता आणि त्यांच्या तिकडे असणारे समाज या गोष्टी आपल्याला मतभेद या भिन्नता आपल्याला दिसून आल्या. आणि या दृष्टीतून त्यांनी विचार केला की आपल्या
जो ख्रिश्चन धर्म आहे त्या ख्रिश्चन धर्माचा त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांना तो धर्म आवडला आणि तो अभ्यासी धर्म त्यांनी काय केला आहे स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतं. आता इंग्लंडचा प्रवास करत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये याच्याही पूर्वी अनेक गोष्टी झालेल्या होती जसं आई पाहायला मिळतं. सोबत छोटा भाऊ होता सुद्धा डेट झालेली आहे. त्यानंतर त्यांचा जो भाऊ होता सिन यांच्यासोबत त्यांनी अनेकदा काय केलेला आहे प्रवास केलेला आहे आणि प्रवास आपल्याला भावाचे सुद्धा डेट झाल्याचं पाहायला मिळतं. मग अशा काळामध्ये त्यांचा भावाचा जो मित्र होता जो आपल्याला म्हणता येईल बिपिनदास मेधावी एक दलित समाजातील व्यक्ती आणि या दलित समाजातील व्यक्तीशी आपल्या पंडितराव यांचा काय केला विवाह झाला. या विवाहाला आपण काय म्हणू शकतो तर अनुलोम आणि प्रतिलोम जो हा प्रकार असतो तर प्रतिलोम प्रकारचा हा काय होता विवाहाची पद्धत होती. जसं उच्च जातीतील स्त्री जी ब्राह्मण कुटुंबातून बिलॉंग करते आणि जे दलित समाजातील जो पुरुष आहे त्याला जो बिपिनदास मेधावी म्हणजे त्याला आपण प्रतिलोम विवाह म्हणतो. आपल्याला असं काही म्हणायचं नाही आताच्या सिच्युएशनला त्या गोष्टी लागू पण पडत नाही पण आपला एक सोशलॉजीचा अभ्यास करत असताना अनुलोम आणि प्रतिलोम हे जर विचारण्यात आलं तर तुम्हाला त्याबद्दल माहिती असायला हवं की उच्च जातीतील जी स्त्री होती आणि दलित वर्गातील जो पुरुष होता अशा पद्धतीने झालेला विवाह होता त्याला काय म्हटलं जातं त्याला प्रतिलोम प्रकारचा विवाह म्हटला जातो. मग अशाच काळामध्ये त्यांना उमा नावाची काय झाली एक मुलगी झाली आणि मुलगी झाल्याच्या नंतर 1.5 वर्षाच्या कालावधीत मध्ये जे बिपिनदास मेधावी आहे यांचं निधन झालं. मग ऑब्विसली जे जीवन आहे हे जीवन त्यांना एकटीनं काय करायचं होतं जीवन जगायचं होतं. या काळामध्ये मग त्यांनी अनेक निर्णय घेतले. 1.5 वर्ष लग्नाला झाले आणि लगेच पतीचं आयुष्यापासून जर त्यांचा प्रवास खूप खडतर की लहानपणामध्ये जे काही वेगवेगळ्या दुष्काळजन्य परिस्थिती अस्तित्वात आली आणि त्यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला. कालांतराने भाऊच्या सोबत होता भावांचा सुद्धा मृत्यू झाला. लग्न आपण एखाद्या लग्न केल्याच्या नंतर त्या व्यक्तीची आपल्याला साथ नसते अशी त्यांची अपेक्षा असताना त्यांच्या अवघ्या 1.5 वर्षानंतर काय झालं निधन आणि हे निधन होत असतानाच झाल्याच्या नंतर मनोरमा नावाची मुलगी त्यांना झाली होती आणि त्या मनोरमा सोबत त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं. आता मनोरमाला पण सुद्धा चांगले धडे देता यावे त्यालाही तिलाही त्या विषमतेपासून दूर ठेवता यावं समाजामध्ये असणारे जे अनेक रूढीप्रथापासून दूर ठेवता यावं यासाठीही त्यांनी काय केलेलं आहे त्या मुलीवर चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. इंग्लंडचा प्रवास करत असताना त्यांना वाटायला लागलं मग त्यांनी ते ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे द हिंदू आर्काइव्ह ऑफ द साहित्य संपदा. आपण जेव्हा पाहतो साहित्य संपदा त्यामध्ये द हिंदू कास्ट ऑफ द वुमन हे त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांचं प्रवास वर्णन आहे. पेपरला विचारलं त्यानंतर दुसरं लक्ष धर्म विवेचन स्त्री धर्म विवेचन आहे. विवेचन स्त्री धर्म विवेचन त्यानंतर आहे हे त्यांचं आत्मचरित्र आहे. जी हे लक्षात ठेवा पेपरला विचारलं जातं पेपर कोणताही असो असं नाही ठरवायचं की हे आपल्या सिलेबसला नाही आपल्याला येणार नाही. सोशल रिस्क आहे पेपरला कोणताही प्रश्न कोणत्याही पद्धतीचा येऊ शकतो या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. साहित्य संपदा मग त्यांनी यामध्ये हिंदू कास्टमधील जे महिलांचे जे हे आहे अस्तित्व आहे त्याची विषमता होत आहे त्या गोष्टी डिस्क्रिप्शन केलेला आहे. धर्म विवेचनाचा कसा पगडा वर पडलेला आहे याही गोष्टी त्यांनी स्त्री धर्म मध्ये ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्याला माहिती आहे तुम्ही ताराबाई शिंदे आहे. ताराबाई शिंदेबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल की त्यांनी 1882 मध्ये ही लक्षात कसं ठेवायचं हे सांगते मी तुम्हाला की 1882 मध्ये समोर साक्ष पंडितांनी दिली आहे. त्यानंतर आपल्या भारतात आलेलं होतं 1882 ताराबाई शिंदे यांनी काय दिलेलं आहे त्यांनी स्त्री पुरुष ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचं काय केलेलं आहे
लिखाण केलेलं आहे, स्त्री पुरुष तुलना. हे झालं. आता आपण जे आहे माझी साक्ष या साक्षीमध्ये आपल्या आत्मचरित्र स्वतःचं वर्णन केलं आहे की माझं जीवन मी कशा पद्धतीने व्यतीत केलेलं आहे, कशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, जीवन घालवलेलं आहे, या गोष्टीचं केलेलं आहे, यामध्ये एक्सप्रेस केलेलं आपल्याला पाहायला मिळतं माझी साक्षमध्ये. आता बघा, हे जे पाहत असतानाच आपण एक यांचा हे आहे ते पाहूया की त्यामध्ये आपल्या भारतामध्ये पहिली महिला डॉक्टर कोणाला ओळखल्या जाते माहितीये? ऑनलाईन स्टुडंट, पहिली महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी यांना काय केलं जातं, ओळखलं जातं. तर मग आनंदीबाई जसंच पंडित रमाबाई यांना पण वाटायचं की आपण कुठेतरी डॉक्टर व्हावं आणि डॉक्टर होऊन आपल्या समाजामध्ये असणारे जे महिलांचे प्रॉब्लेम्स आहेत, त्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल की स्त्रियांचे आहे, आता स्त्रिया ऑब्विसली जे आता लेडीज जेंट्स डॉक्टर आहे त्या जेंट्स डॉक्टरला काय होतं, आवाज येत नाही आहे, ओके आता चेक करा की नाही. माईक नॉट नॉट करा मॅम, आवाज येत नाही आहे प्रॉपरली. बरं आत्ताच आवाज नाही येत आहे की बऱ्याच वेळचा आतापर्यंत आवाज आला ना, येत होता ना आतापर्यंत आवाज, येत नव्हता? लवकर सांगा, जरा प्रॉब्लेम असेल तर मी टेक्निकल टीमशी सांगते किंवा मग मी माईक जवळ घेते आणखी. ऋतिक सर सांगा ना, येत आहे की आवाज? असू शकतो आवाज येतो तुम्हालाच आवाज येतो, पण इश्यू पण राहते कधी कधी. जसे गावाकडे वगैरे सगळीकडे काय चालू आहे, पाऊस चालू आहे. ओके बरं, मी करते. मी काय सांगणार होते तुम्हाला, आनंदबाई जोशी जे आहे त्या काय होतं आपल्या महिला डॉक्टर. आता पहिली महिला डॉक्टर होती हे आपल्याला माहिती आहे. तसंच पंडित होतं, यांना आपल्या देशामध्ये डॉक्टर बनायचं स्वप्न होतं. पूर्वीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर महिला डॉक्टर अस्तित्वात नसल्यामुळे त्यातही महिला ऑब्विसली लाजायच्या. आपण म्हणू शकतो की महिलांनी महिलांकडेच कुठेतरी काय करायचं, ट्रीटमेंट घ्यायला जायचं आणि पुरुषांनी जे आहे पुरुषाकडे ते ट्रीटमेंट घ्यायला जायच्या नाही. अशा काळामध्ये मग महिलांना जे वेगवेगळे गुप्त आजार आहे ते गुप्त आजाराचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळायचं. म्हणून मग पंडित रामाबाईंना वाटायला लागलं की आपण काय केलं पाहिजे, एक महिला डॉक्टर आपण जे आहे पहिली जे डॉक्टर आहे ते आपण व्हायला पाहिजे. परंतु त्यांच्या अनेक अडचणींमुळे, त्यांच्या येणाऱ्या वेगवेगळ्या संकटामुळे त्या डॉक्टर बनू शकल्या नाही. मग त्यांनी ही एक त्यांचं स्वप्न होतं आणि स्वप्न हे स्वप्नच केलं. मग जेव्हा आनंदीबाई जोशी ह्या अमेरिकेमधील पेनेसिल्व्हिया या विद्यापीठामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर डॉक्टरेट पदवी त्यांनी घेतलेली आहे. मग त्यांचा जेव्हा पदवीदान समारंभ होता तेव्हा पंडित रमाबाई यांना आनंदीबाई जोशी यांनी काय केलं, इन्व्हाइट केलं की तुम्ही या, जरी तुमचं स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकले नाही तरी माझ्या पदवीदान समारंभाला या. तेव्हा पंडित रमाबाई ह्या आनंदीबाई जोशी यांच्या डॉक्टरेट या पदवी समारंभाला त्या तिथे हजर राहिलेला आपल्याला पाहायला मिळतं, आपल्याला सांगता येत. तर हे जे आपले जे समाजसुधारक आहेत तारक शिंदे बद्दल आपण एवढं जरी लक्षात ठेवलं तरीही आपल्याला पुरेसं आहे. त्यानंतर रखमाबाई राऊत नावाची एक व्यक्ती आहे, डिटेल्स नाही माहिती असलं तरी रखमाबाई राऊत जरी डिटेल माहिती नसेल तरी दोन गोष्टी जरी माहिती असल्या यांच्याबद्दल तेवढंही पुरेसं आहे. रखमाबाई राऊत ह्या काय करायच्या, काय म्हणू शकतो हायकास्ट वुमन, द हायकास्ट वुमन या याच्यामध्ये द हायकास्ट वुमन म्हणून स्वतःचं काय करायचं, लेखन करायचं. आता रखमाबाई विवाद तुम्ही पाहिला असेल, रखमाबाई विवाद, रखमाबाई वाद किंवा त्यांच्या घटस्फोटाचा खटला बघा काय होता, रखमाबाई वाद वर्सेस दादोबा किंवा दादोबा
हे जे खटला आहे सर्वात फेमस खटला होता. यामध्ये सांगता येतं की रखमाबाईंना एखाद्या लहानपणीच त्यांचा कुठेतरी काय करून दिलेला होता, विवाह. आपल्याकडे पद्धत होती की लहानपणीच बेंबीला काय लावायचं, कुंकू लावायचं आणि तुमची मुलगी मला द्या, माझा मुलगा मी तुम्हाला देणार, ते ठरलेलं असतं. मग दादोबा ही व्यक्ती म्हणू शकतो आपण कुठेतरी ऍक्टिव्ह पर्सन होती. कुठेतरी काही गोष्टी रखमाबाईला त्या आवडल्या नाही त्यांच्यावाल्या, आणि म्हणून मग रखमाबाईंनी त्या विवाहाला नकार दिला. नकार दिल्यामुळे दादोबांनी म्हणजे अनेकदा त्यांना मागणी घातली की तू माझ्याकडे ये, तुझं लग्न केलेलं आहे, तू माझ्याकडे नांदायला ये, पण रखमाबाई त्यांच्या नांदायला जायला तयार होत्या. मग अशा चित्रपट तिला हा रिश्ताच मान्य होता. जी काही बालविवाह ही पद्धत आहे ही चुकीची आहे. मला जो वर आवडतो, ज्या व्यक्तीशी मला विवाह करायचा आहे त्या व्यक्तीशी विवाह न करता मी का बरं दुसऱ्या व्यक्तीशी विवाह करायचा, हा त्यांचा महत्वाचा. त्यामध्ये व्यक्तीनं मुलीनं असं उत्तर देणं, एका स्त्रीनं असं सांगणं की मला हा वर, हा वधू मला पसंत नाही आहे किंवा ह्या गोष्टी मला नाही मान्य नाही आहे, हे एवढं धाडस करणं हे त्या काळात मोठं काय होतं, परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. ओके, आवाज येतच नाही आहे का ऋतिक सर? अजूनही मला रिप्लाय नाही दिलेला आहे. ओके ना? मग मग काय झालं, रखमाबाई राऊत आणि मग दादोबा आधी सर्वात आधी काय झाले, कोर्टमध्ये गेले की तुम्ही माझी पत्नी असून माझ्या घरी नांदायला काय नाही आहे, तयार नाही आहे. परंतु रखमाबाई ह्या उच्चशिक्षित, त्यांना माहिती होतं की या व्यक्तीशी विवाह करणं म्हणजे कुठेतरी चुकीचं आहे, ही व्यक्ती निष्क्रिय आहे, कोणत्याही कामामध्ये ती ऍक्टिव्ह नसतं किंवा अनेक गोष्टी होत्या की त्यांच्यामुळे त्यांना त्यांच्याशी विवाह करायचा नव्हता. मग दादोबांना असं वाटलं की आपण काय करायला पाहिजे, कोर्टात जायचं. मग ते कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्याच्या नंतर त्यांच्याबद्दल केस टाकली. मग केस अंतर्गत काय जिंकण्यात पण आलं. केस जिंकल्याच्या नंतर सुद्धा मग रखमाबाईच्या राऊत अंतर्गत केटी तेलंग आहे किंवा इतर लोकांनी काय केली होती, त्यांची केस लढली ही आपल्याला पाहायला मिळतं. मग जे आहे दादोबा यांनी खटला जिंकल्याच्या नंतर रखमाबाई राऊतांना त्यांच्याकडे जा असं सांगण्यात आलं, परंतु रखमाबाई राऊत तरी पण त्यांच्याकडे गेल्या नाही. शेवटी त्यांना वेगवेगळ्या समाजसुधारकांनी मदत केली, वेगवेगळे फंड, वेगवेगळा पैसा जमा केला आणि त्या अंतर्गत काय केलं, ते कोर्टमध्ये केस जिंकण्यासाठी ते प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा रखमाबाई राऊत यांनी आपलं विचार, आपले बालविवाह विरोधात जे विचार आहे ते प्रगट केल्याचं पाहायला मिळतं. एवढीही इन्फॉर्मेशन असेल तरी. आणि द हायकास्ट ऑफ हिंदू म्हणजे हिंदू लेडी म्हणू शकतो आपण, हिंदू लेडी म्हणून लिखाण ज्यांनी केलेलं आहे ते रखमाबाई राऊत आहे. हिंदू लेडी म्हणून लिखाण वेगवेगळ्या वृत्तपत्रापासून मधून, हे काय करा, लक्षात ठेवा. आता आपण ताराबाई मोडक पाहिलं, रखमाबाई राऊत पाहिलं आणि आपल्या पंडिता बद्दल सांगते की त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी सेवा सदनची काय केली होती, स्थापना वगैरे केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचंही आपण इन डिटेल काय करूया, उद्याच्या लेक्चरला आपण बघू. आता आपण थोडं समोरचं बघू. तर कोण, तर बेहरामजी मलबारी. आता बेहरामजी मलबारी बद्दल पाहत असताना सर्वात महत्वाचे ही व्यक्ती जी आहे त्यांनी बालविवाहाला केलेला आहे, विरोध केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एक पारशी व्यक्ती होती. पारशी व्यक्तींनी आपल्या समाजामध्ये असणारे वेगवेगळे प्रॉब्लेम्सवर त्यांनी फोकस केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बघा, बेहरामजी मलबारी वॉज 18 मे 1853 इन वडोदरा. तर वडोदरा कुठे येतं, कुठे आहे तुम्हाला, गुजरातमध्ये येतं. काय, तर वडोदरा हे ठिकाण बेहरामजी मलबारी यांचा वडोदरा इथे काय झालेला आहे, यांचा जन्म झालेला आहे 1853 मध्ये. बेहरामजी मलबारी हे कुठले आहे, तर हे एक पारशी कम्युनिटी मधून ते काय करत होते, बिलॉंग करत होते. इट वॉज अ पारशी सोशल रिफॉर्मर. ही फाउंडेड द सेवा सदन इन 1885. आता सेवा सदन ही संस्थाबद्दल
2-3 काय रिफॉर्मर आहे, जसं सेवा सदन संस्थेबद्दल पंडित रमाबाईबद्दल पण आपल्याला सांगता येतं, कारण रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केलेली होती. परंतु सेवा सदनमध्ये काम करणाऱ्या पंडित रमाबाई सुद्धा होत्या, कारण की ऑब्व्हियसली आर्य समाजामध्ये जेव्हा स्थापन केली तेव्हा न्यायमूर्ती रानडे असो किंवा मग रमाबाई रानडे असो, काशीबाई कानेटकर असो, यांचा काय होता, सहभाग होता कशामध्ये, तर आर्य समाजामध्ये. त्याच पद्धतीने सेवा सदन असो, सेवा सदन हे जरी रमाबाई रानडेच्या नावाने काय केली झाली आहे, स्थापन झालेली आहे. त्या जरी मेन असेल, परंतु रमाबाई रानडे, त्या पंडित रमाबाई त्यांच्यासोबत होत्या, न्यायमूर्ती रानडे त्यांच्यासोबत होते. अशा अनेक लोक काय आहे, इंटरलिंकेज आपल्याला पाहायला मिळतं. तसंच बेहरामजी मलबारी यांनीही काय केले आहे, सेवा सदन या संस्थेची स्थापना 1885 मध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. 1885 डेट कशी लक्षात ठेवायची, तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झालेली आहे, जी कोणी केलेली आहे, ॲलन ह्यूनी केलेली. द ऑर्गनायझेशन स्पेशलायझेशन इन टेकिंग केअर ऑफ दोज who were exploited declared by the society. आता त्यांनी स्पेशल जे फोकस आहे, फोकस कशावर केलेलं आहे, तर महिलांचं जे एक्सप्लॉटेशन होते, जे त्यांच्यावर शोषण होते, ज्यांच्यावर या महिलांवर काय होतात, अन्याय होतात, त्या अन्यायाला वाचा होण्यासाठी आपण समाजामध्ये काय पाहिजे, या गोष्टी म्हणजे मलबार यांनी ते तिथं सांगितलेल्या आहे. त्यानंतर इट इन सेंटर्ड टू ऑल कास्ट अँड सॉरी ही इट कास्ट all castes and provided this woman with education, medical and welfare services. आता या अंतर्गत आपल्याला सांगता येतं, ही जी संस्था होती, या संस्थेकडून कोणतं कार्य केलं जायचं, की महिलांना आरोग्याची काळजी असो, त्यांचं एज्युकेशन प्रोव्हाइड असो, किंवा महिलांच्या समाज कल्याणाची जी सेवा आहे, त्या सेवा त्यांना प्रोव्हाइड करण्याच्या उद्देशाने सेवा सदन ही नावाची संस्था बेहरामजी मलबारी यांनी 1885 मध्ये काय केली होती, स्थापन केलेली होती. ह्या गोष्टी तुम्हाला काय असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे. एवढं आपण काय सांगू शकतो, बेहरामजी मलबारी यांच्याबद्दल हे आपण सांगू शकतो. आता हे झाले बेहरामजी मलबारी यांच्याबद्दल एवढं सांगितलं तरी चालते. मी ज्या लोकांचं मी जास्त एक्सप्लेनेशन घेते त्यांच्यावर अनेकदा प्रश्न आलेले आहे, म्हणूनच मी ते त्यांचं डिटेल्स एक्सप्लेनेशन घेते, की नेमकं आपण आता पाहिलं पंडित रमाबाई आहे, त्यांना सरस्वती पदवी आहे, त्यांना काय आहे तर कैसरी हिंद आहे पदवी. त्यानंतर आपण सांगू शकतो की पंडिता नावाची त्यांना पदवी आहे. त्यांचे जे वेगवेगळे साहित्य संपदा आहे, आर्य समाजात त्यांचं कार्य आहे, अमेरिका आणि इंग्लंडचे वेगवेगळे कार्य आहे. त्यानंतर आपण जे पाहिलं की हंटर कमिशन समोर त्यांनी जे साक्ष दिलेली आहे, वेगवेगळ्या संस्था आहे, जे शारदा सदन आहे, कृपा सदन आहे, त्यानंतर अंधांसाठी जी काढलेली बातमी सदन आहे, सदानंद सदन आहे, शांती सदन आहे, असे वेगवेगळे त्यांनी सदन, वेगवेगळ्या संस्था त्यांनी काय केलेल्या आहे, स्थापन केलेल्या आहे. ऑब्वियसली हे कार्य पाहण्यामागचा उद्देश पण आपलं काय आहे, की त्यांचे प्रश्न जास्तीत जास्त पेपरला विचारल्या जाते म्हणून आपण पाहिलेलं आहे. तर कालच्या लेक्चरला आपण अभ्यास करताना तेच अभ्यासलं, की महात्मा फुलेंचं आपण काय केलं, इन डिटेल्समध्ये पाहिलं आहे, की बाकीचे जे आहेत ईश्वरचंद्र विद्यासागरांबद्दलही आपण बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. परंतु पाहत असताना महात्मा फुलेवर आपण काय केलेलं आहे, जास्त फोकस केलं आहे, की त्यांचे कार्य एक व्यावसायिक म्हणून कसे होते, बागायतदार म्हणून कसे होते, इतिहासकार म्हणून कसे होते, त्यानंतर लेखक कसे होते ते, त्यानंतर त्यांचे जे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, मग त्या स्थापने अंतर्गत कसे कार्य करण्यात आले, ह्या संपूर्ण गोष्टी काय केल्या आपण इन डिटेल्समध्ये पाहिलं, की त्यांना महात्मा पदवी कधी दिली आणि का दिली आणि देण्यामागचं कारण काय होतं. महात्मा हे तीनच लोकांना म्हटलं जातं, महात्मा फुले आहे, महात्मा गांधी आहे आणि महात्मा बसवेश्वर आहे. आणि महात्मा पदवी देणं ही काय अनन्यसाधारण किंवा एक असामान्य व्यक्ती जी आहे, ती असामान्य व्यक्तींनाच आपण ते देण्याचं काय करत असतो, उद्देश ते आपला असतो. या गोष्टी आपण डिटेल्स पाहिल्या आहेत. तसंच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन डिटेल्समध्ये जाऊन पाहणार, की त्यांचं एज्युकेशन कशा पद्धतीत झाले आहे, त्यांचं ग्रंथसंपदा काय आहे, वेगवेगळ्या जे गोष्टी आहेत ते आपण काय करणार आहेत ते पाहणार आहोत. आज जे आपण स्वामी विवेकानंद पाहणार आहे, ते स्वामी विवेकानंद हे मध्ये पण आपल्याला प्रश्न विचारताना फक्त जास्तीत जास्त रामकृष्ण मिशन आहे त्यावरच प्रश्न विचारल्या जाते. मग प्रश्न जर कमी विचारल्या जात असेल तर आपण इन्फॉर्मेशन पण काय करणार आहे, कमीच पाहणार आहे. ते ऑब्विसली आपल्याला काय करणार, कारण की ठीक आहे ना, आपल्याला काही गोष्टी माहिती असायला पाहिजे आपल्या डेली लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये, पण थोड्या गोष्टी काय असायला आपल्याला पाहिजे, की आपल्या सिलेबस अंतर्गतही आपल्याला त्या गोष्टी घ्याव्या लागतात. आता बघा, स्वामी विवेकानंदाबद्दल जर सांगायचं झालं तर 12 जानेवारी 1863 मध्ये त्यांचा काय आहे जन्म आहे. तर 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून काय केला जातं, साजरा केला जातं, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याच दिवशी 12 जानेवारीला राष्ट्रमाता आजी जिजाबाई यांची स्मृतिदिन, यांची पुण्यतिथी तिथं आपल्याला, स्मृतिदिन आपण जे म्हणू शकतो ते तिथं आपल्याला पाहायला मिळतं. हे आपल्या भारतामध्ये जो आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय जो आहे राष्ट्रीय युवा दिवस, युवक दिवस म्हणून 12 जानेवारी स्वामी विवेक दिवस म्हणून साजरा केला. आता त्यांचा जन्म कुठे झालेला आहे, कोलकातामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
The second object was taken up by Swami Vivekananda after Ramakrishna's death when he founded the Ramakrishna Mission in 1897. इट्स हेडक्वार्टर इज इन कोलकाता. सर्वात महत्त्वाचा त्यांचा ऑब्जेक्ट काय होता की जे रामकृष्ण परमहंस आहे यांच्या डेथ नंतर, यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचाराचा वारसा समाजामध्ये पोचवायचा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल की समाजापर्यंत पोहोचत असताना जे काही त्यांनी केलेले कार्य आहे हे कार्य आपल्याला समाजासाठी पोहोचण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा नरेंद्र दत्त 1862 ते 1902 who later came to be known as Swami Vivekananda spread Ramkrishna message and tried to reconcile it to the needs of the contemporary Indian society. आता यामध्ये काय केलं त्यांनी की वेगवेगळ्या गोष्टीचा जर आपण अभ्यास करत असताना स्वामी विवेकानंदांना आपल्याला लक्षात येतं की त्यांचं नाव स्वामी विवेकानंदाच्या आधी पण नरेंद्र दत्त असं त्यांचं काय होतं नाव होतं. मग 1863 पासून ते 1902 जे काही आहे 63 पासून 102 पर्यंत आपल्याला जे पाहायचं आहे 1862 नाही तिथं 1800 काय असायला पाहिजे 63 असायला पाहिजे आणि 1862 मध्ये त्यांचा जन्मच झालेला नव्हता. तर मग स्वामी विवेकानंद म्हणून त्यांना जेव्हा ओळखलं गेलं तेव्हा रामकृष्णाचा संदेश त्यांनी पसरवण्यासाठी समकालीन भारतीय समाजाच्या गरजाची समेट करण्याचा त्यांनी काय केलेलं आहे प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा ही emerged as the preachers of the neo-Hinduism, certain spiritual experiences of the Ramakrishna, the teaching of the Upanishads and the Gita, and the example of the Buddha and Jesus are the basic of the Vivekananda's message to the world about the value. आता ते एक नव हिंदू धर्माचे प्रचारक म्हणून उदयास आलेले होते की ऑब्विसली आधुनिक एज्युकेशन आहे हे एज्युकेशन आपण समाजापर्यंत प्रोव्हाइड केलं पाहिजे. जो रामकृष्ण मिशन यांचा जो उद्देश आहे जो त्यांच्या उद्देशाने ती स्थापन केली संस्था होती त्या उद्देशाने करायचं होतं. म्हणून काय म्हणते की ते नव हिंदू धर्माचे एक प्रचारक होते आणि रामकृष्णाचे काही आध्यात्मिक अनुभव, उपनिषदांची काही शिकवण, काही गीता आणि बुद्ध आणि येशूंचे काही उदाहरणे विवेकानंदांच्या मानवी मूल्यामधून आपल्याला पाहायला मिळतं. आता तुम्हाला माहिती असेल की त्यांनी 1893 मध्ये स्वामी विवेकानंद कुठे गेले होते तर शिकागो, अमेरिका येथील शिकागो या ठिकाणी 1893 मध्ये धर्म परिषद झाली होती आणि त्या धर्म परिषदेत झाल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे जो बंधू आणि भगिनींनो हा या वाक्याने जेव्हा काय झाली होती सुरुवात झाली त्यांच्या भाषणाची, अनेक जे आहे अनेक लोक तिथं प्रेझेंट, अनेक देशाचे प्रतिनिधित्व करणारे अनेक लोक तिथं उपस्थित होते आणि त्या आपल्या भारतासारख्या संस्कृतीचं तिथं प्रेझेंटेशन आपल्याला करायचं होतं. आणि जेव्हा स्वामी विवेकानंद यांनी शिकागो इथे भरलेल्या 1893 मध्ये भरलेल्या परिषदेमध्ये धर्म परिषदेमध्ये जेव्हा बंधू आणि भगिनींनो हा शब्द जेव्हा उच्चारला तेव्हा अनेकांचे डोळे काय झाले, अनेकांचे डोळे पाहण्यात आले, त्यांच्याकडून अनेकांकडून त्यांच्याकडे पाहण्यात आलं आणि विचार करण्यात आलं की एवढी महत्त्वाची व्यक्ती कशी असू शकतं. तुम्हाला माहिती असेल त्यांचा जर तुम्ही लहान आपण अभ्यास करतो तेव्हा इतिहास आपण त्यांचा पाहायचो. लहानपणी त्यांना जेव्हा शाळेत घातल्याच्या नंतर त्यांना शाळेत घालायला तर पहिले तर घरचे लोक तयारच नव्हते कारण की एकदम कुशाग्र बुद्धीची ही व्यक्ती आणि जरीही शाळेत घातल्याच्या नंतर लवकरच त्या शाळेमधून चांगल्या गोष्टी घेण्याच्या ऐवजी काय झालं तर स्वामी विवेकानंद म्हणजे जो नरेंद्र दत्त आपण म्हणतो ते त्यांनी तिथून एज्युकेशन शिकून यायला पाहिजे शिव्या शिकून आलेत आणि शिव्या शिकून आले घरच्या लोकांनी त्यांना शाळेत जाण्यासाठी परवानगी दिली नाही. नंतर मग कालांतराने ते शाळेत गेले आणि त्यांनी एज्युकेशन नंतर घेतलं सुद्धा, पण अतिशय खोडकर व्यक्ती, अतिशय कुशाग्र बुद्धी आणि असे प्रश्न विचारायचे कोणाला तर शिक्षकांना असे प्रश्न विचारायचे की शिक्षकांकडे त्याचं उत्तर नसायचं. म्हणजे एवढी कुशाग्र बुद्धीची व्यक्ती एकदा रिडिंग केल्यानंतर त्या व्यक्तीला काय व्हायचं ते लक्षात राहायचं. पण या व्यक्तीचं व्यक्तिमत्व जर पाहायचं असेल तर आपल्याला म्हणजे आज असं म्हटलं जातं की व्यक्तीनं व्यक्तीचे विचार ठेवत असताना आजचा जर युवा कसा असेल हे जर आपल्याला पाहायचं असेल तर स्वामी विवेकानंद सारखा की नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर काय होतं तेज होतं, नेहमी बोलण्यात त्यांचा एक आपुलकी एक आदर जे म्हणू शकतो आपण त्या गोष्टीचा आपल्याला त्यांच्या विचारामध्ये त्यांच्या तेजाकडे पाहून आपल्याला काही गोष्टी काय होतं लक्षात येतं. म्हणून आजच्या युवकाने नेहमी म्हटलं जातं की आळस आहे, आळस न करता आपण कोणतेही काम करत असताना आपण उद्या करू परवा करू असं न करता आपण काय करायला पाहिजे जेव्हा आपण काम करू ते काम आपण करत असताना एक स्वामी विवेकानंदाचा विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण काम करणं काय होतं गरजेचं होतं किंवा आहे. त्यानंतर बघा he subscribed to the Vedas which he considered a fully rational system with a superior approach.
त्यांना यांना काय म्हणायचं आहे की त्या काही वेदांतांची सदस्यता ते घेतली. त्यांना उत्कृष्ट दृष्टिकोन असलेली पूर्णपणे तर्कसंगतपणाने मानत होते. आता बघा वेद जे आहे हे वेदाला एक मान तिथं वेदाला ते खूप मोठ्या प्रमाणात मान द्यायचे किंवा वेदांची उपासना त्यांच्या अर्थामध्ये मनापासूनच केल्या जायचे. ऑब्व्हियसली आपण हे पाहत असताना अभ्यास करत असताना पाहिलं की वेदांमध्ये चारही जे वेद आहेत त्या वेदांमध्ये आपल्या जीवनाचा संपूर्ण सार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं की नेमकं बारीक सारीक गोष्टी पण आता व्यावहारिक जीवनामध्ये आपण कसं वागायचं ते अथर्ववेद सांगतं. ऋग्वेदामध्ये सांगतं की नेहमी आपण देवाला पूजा अर्चा करत असताना आपण प्रार्थना विधी आहे त्या काही गोष्टी आहेत हे ऋग्वेदामध्ये सांगितलं जातं. त्यानंतर सामवेद आहे देवाला आपल्याला जर खुश करायचं असेल तर आपण कोणते संगीत कोणते म्हणायला पाहिजे कोणता पूजापाठ अर्चा आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे हे सामवेद सांगतं. त्यानंतर आयुर्वेदा संदर्भात ज्या काही गोष्टी आहे हे आपल्याला यजुर्वेदामध्ये सांगतं. मी जेही तुम्हाला सांगत आहे ना की यजुर्वेदामध्ये काय आयुर्वेदाचा अभ्यास सांगतं अथर्ववेदामध्ये आपल्याला संपूर्ण जीवनाचा अभ्यास सांगतं. ऋग्वेदामध्ये आपल्याला काय सांगतं तर पूजा अर्चा पाठ विधी कसं करायचं हे सांगतं. सामवेदामध्ये काय सांगतं की देवाला खुश करण्यासाठी आपण काय कोणते गीत गायन करायला पाहिजे ह्या गोष्टी सांगते. यावरही प्रश्न विचारले गेलेले आहेत. ह्या पण गोष्टी आपल्याला काय आहे महत्त्वाच्या आहेत. आणि ऑब्व्हियसली स्वामी विवेकानंदांचं आपल्याला सांगायचं झालं तर वेदांवर त्यांच्या घराचा त्यांच्या कुटुंबसंस्थेचा पूर्ण विश्वास होता आणि ऑब्व्हियसली आपल्या कुटुंबाचेही आपल्यावर काय होतं इम्पॅक्ट पडतं. आणि स्वामी विवेकानंदांवर वेदांचा परिणाम असल्यामुळे संपूर्ण जीवनाचा सार हे वेदांमध्ये आहे ते काय करायचे सांगत असायचे. आता बघा हिज मिशन वॉज अ ब्रिज द गल्फ बिटवीन परमार्थ अँड वेदास व्यवहार्य अँड बिटवीन स्पिरिच्युअली अँड डे टू डे लाईफ. त्यांच्या ज्या आहे म्हणजे दिवसेंदिवस त्यांचा जे काही परमार्थ आहे ते परमार्थ करणं आहे म्हणजे स्वतःचं जीवन जगत असतानाच आपण म्हणजेच आयुष्याचा प्रवास करत असतानाच आपण म्हटलं जातं तुकाराम महाराज असो ज्ञानेश्वर महाराज असो यांनी सांगितलं आहे की ठीक आहे आपण सांसारिक जीवनामध्ये पडल्यानंतर आपण सांसारिक जीवन जगत असतानाच आपण परमार्थ सुद्धा करायला पाहिजे. जसं अनेक आपण जेव्हा संत पाहतो जसं संत गोरा कुंभार असो किंवा संत रोहिदास असो संत तुकाराम महाराज असो संत ज्ञानेश्वर महाराज असो अशा अनेक लोकांनी काय केलेलं आहे संत बहिणाबाई असो किंवा संत जनाबाई असो त्यांनी आपल्या जे संसार आहे हे संसार साधत असतानाच आपला परमार्थ त्यांनी चुकू दिलेला नाही. मग हे जे काही त्यांना सांगायचं परमार्थ आणि व्यवहार आणि अध्यात्म दैनंदिन जीवन याच्यातील काय आहे दरी दूर करणे हे त्यांचे काय होतं ध्येय होतं. म्हणूनच स्वामी विवेकानंदांनी विवाह केलेला नाही. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा 1893 मध्ये जे शिकागो इथे झालेलं जे काही परिषद होती त्या परिषदेमध्ये एका महिलेनं असं म्हटलं जाते मी पण ह्या गोष्टी काय ऐकलेल्या आहे म्हणजे अनेकांच्या मी स्वतः काही रीड नाही केल्या ह्या गोष्टी मी अनेकांच्या तोंडातून ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. ती एक मार्गारेट नावाची जी भगिनी निवेदिता आपण म्हणतो ती एक महिला तिथं हजर होती आणि ऑब्व्हियसली अशा काही विचार असल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रभाव त्या भगिनी निवेदिता ज्यालाच आपण मार्गारेट असं म्हणतो त्यांचं नाव मेरी मार्गारेट त्यांच्यावर पडलेला होता. आणि मग तेव्हा असं सांगण्यात आलं की त्यांना असं म्हटलं जातं आता मी ही गोष्ट तुम्हाला सांगू की नाही सांगू बरं ही तुम्ही पण एकदा चेक करा मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो मी ऐकलेली गोष्ट आहे. त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्याकडून मला काय पाहिजे हवं आहे एक पुत्र तुमच्यासारखा मला एक पुत्र हवा आहे असं त्यांना सांगण्यात आलं. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी त्या परिषदेमध्ये दिलेलं उत्तर एवढं छान होतं की तुम्ही जर मलाच पुत्र मानलं किंवा मीच तुमचा जर मुलगा असेल तर तुम्हाला दुसरा पुत्र असण्याची काही गरज नाही. म्हणजे हे झाले व्यक्तींचे विचार की जसं या असे विचार असण्यासाठी व्यक्तीची हायर जे एज्युकेशन म्हटल्यापेक्षा आपण जे हाय कास्ट जे आहे विचार करण्याची जी क्षमता आहे जे आपला ॲप्रोच आहे ते आपला ॲप्रोच कसा असायला पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला काय मिळतं पाहायला मिळतं. म्हणजे असे विचार असणं याच्यासाठी खूप काय करावं लागतं मेहनत करावी लागते की आपला जो आहे तो विवेक काय आहे तो विवेक आपल्याला जागृत करावा लागतो आणि चांगलं काय आणि वाईट काय या विचाराच्या बळावर आपल्याला आपलं जीवन चांगल्या पद्धतीने काय करता येतं जगता येतं. मग बघा हे जरी आपल्याला काय करायचं ते दूर करायचं ते म्हणून आयुष्यात साधू पाहायला मिळतं. त्यांच्या देवाच्या मूलभूत एकतेवर विश्वास होता आणि ते म्हणाले की आपल्या स्वतःच्या मातृभूमीसाठी हिंदू धर्म आणि इस्लाम या दोन महान प्रणालीचा संगम हे सामाजिक म्हणजे त्यांना हे सांगायचं होतं की आपली जी संस्कृती आहे आपला जो धर्म आहे त्या धर्मानुसार आपण चालायला पाहिजे त्यामध्ये तेढ निर्माण आपण करायला नको. त्यानंतर बघा ही लेमेंट्स द आयसोलेशन्स
tendencies and touch me not attitude of the Hindus in the religious matter. आपल्या हिंदूमध्ये अस्पृश्यता हा जो काय आहे ती लागलेली एक कीड आहे आणि या कीडपासून आपल्याला काय करायचं आहे म्हणजे हे जे चुकीचे जे संकल्पना आहे अस्पृश्यता जे काढणं आहे त्याला टच करणार नाही ह्या गोष्टी ज्या आहे यातून ह्या हे जे काही मॅटर आहे आपण कसं थांबवायला पाहिजे ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि त्यानंतर हे फ्रॉड ॲट रिलिजियस tacit approval of the operations of the poor by the rich. He believed that it was an insult to God and humanity to teach religious to a starving man. He calls upon his countrymen to individuals to spiritual and liberty, equality and the free thinking. त्यांनी काय सांगितलं की धार्मिक बाबतीत हिंदूच्या अलगाववादी प्रवृत्ती आणि टच मी नॉट वृत्तीबद्दल शोक व्यक्त केलेला आहे की ही जी पद्धत आहे ही जी सांगितलेली मेथड्स आहे हे चुकीची आहे. एखाद्या व्यक्ती म्हणून आपण जर मान्य करत नसेल एक मानव म्हणून त्या व्यक्तीची ऍक्सेप्ट करत नसेल तर आपण मानव म्हणून असण्याची काय अर्थ काय आहे. कारण पुरुष हा आपण म्हणू शकतो की एक व्यक्ती आहे मानव म्हणून आपला जन्म झालेला आहे. आपल्यामध्ये आणि पशुपक्ष्यांमध्ये फरक तोच की ते पण अन्न खात आपण पण अन्न खातो पण आपल्याला काय आहे बुद्धी आहे आपला डोकं आहे आपल्याला मेंदू आहे आणि आपल्या मेंदूच्या भरोशावर आपण मेंदूच्या विचाराच्या क्षमतेवरच आपण काय केलेली आहे प्रगती केली आहे. आणि ही प्रगती करत असताना जर आपण असे तुच्छ दर्जाचे आपण वागत असेल समाजामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण तुच्छ दर्जाची वागणूक देत असेल त्या व्यक्ती असून सुद्धा त्याला वाईट वागणूक देत असेल तर आपल्यासारखं दुर्दैवी कोण आहे आपणच आहे. म्हणून अनेक लोकांना काय करावं लागेल तुम्हाला माहिती असेल की 14 तळे आहे त्या 14 तळ्यावर एखाद्या पशु प्राण्यांना काय दिलं जातं पाणी प्यायला दिल्या जात होतं आणि एक व्यक्ती एक मानव असणाऱ्या व्यक्तीला जो शूद्र समाज म्हटला जातो जो दलित समाज म्हटला जातो त्या व्यक्तींना तिथं पाणी पिण्यासाठी परवानगी. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे बरोबर ना. एक पाण्यासाठी गोष्ट अवेलेबल होतं त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं 14 हे महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतं. नाशिक सारख्या ठिकाणच्या ठिकाणी महिलांना किंवा पुरुषांना अनेक जे समाज आहे त्या समाजातील लोकांना मंदिरामध्ये जाण्यासाठी काय नव्हती परमिशन नव्हती. ही परमिशन सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय करून दिली उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे समाजामध्ये जर परंपरा पाहिली आपण जर आज्ञा त्या काळामध्ये जर असतो आपण तर आपल्याच्याने त्या गोष्टी सहन पण झाल्या नसत्या की एखादी समाजामध्ये दलित वस्तीतील लोक किंवा अस्पृश्य समजून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर आपल्या अंगणामधून जरी गेलं तरी त्या व्यक्तीला तुच्छ वागणूक दिल्या जात होती. त्याचनंतर ते आपल्या अंगणावरून गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या पाठीमागे ते व्यक्तीनं आपल्या अंगणावर चुकू नये यासाठी त्या व्यक्तीच्या पाठीमागे गाडगं बांधून त्या व्यक्तीनं त्यातच काय करावं त्यामध्ये त्यांनी त्यांचं चुकावं. ह्या अशा एवढे विचित्र प्रथा आपण जर कधी रीड केलं ना तर एवढ्या विचित्र प्रथा आपल्या भारतामध्ये होत्या. आणि 2 मिनिट आणि त्या प्रथाच्या याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की एवढं विचित्र आपल्या भारताची काय होती सिच्युएशन होती. आणि या सिच्युएशनमधून काढण्यासाठी जे सोशल रिफॉर्मर आहे जे अनेक लोकांनी काय केलेलं आहे आपल्याला कार्य केल्याचं पाहायला मिळतं. जे आहे आपण हे पाहिलेलं आहे की नेमकं स्वामी विवेकानंदांनी जे आपल्या समाजामध्ये असणारी जी अस्पृश्यता आहे या अस्पृश्यतेवर बोट ठेवून कुठेतरी ही गोष्ट एक चुकीची आहे हे सांगण्याचं त्यांनी काय केलेलं आहे प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं आपण आजच्या जे लेक्चरला वेगवेगळ्या समाजसुधारकाबद्दल आहे पंडित रमाबाई असो किंवा जे हे आहे स्वामी विवेकानंद असो किंवा परमहंस असो यांच्याबद्दल काय केले आहे डिटेल इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण जे उर्वरित राहिलेले सोशल रिफॉर्मर आहे त्यांच्याबद्दल आपण एक्सप्लेनेशन करूया. आजचं लेक्चर आपण इथे थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच.